ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अभंग क्रमांक अभंग क्रमांक 3302. अभंग क्रमांक 3302. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. 3302. न करी पठन घोष अक्षरांचा बीजमंत्र आमुचा पांडुरंग. सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मानसी समाधी हे. न करी भ्रमण नरी घे कपाटी जाईन तेथे दाटी वैष्णवांची. आन नेने काही नवजे तपासी नाची दिंडीपासी जागरणी. उपवास व्रत न करी पारणे रामकृष्ण म्हणे नारायण. अनेकांची स्तुती सेवा नेने वानो तुका म्हणे अनु तुझे काही. कैवल्य तेजोनिधी संतश्रेष्ठ भगवान माऊली. वैराग्याचा परमोच्च बिंदू जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या असीम अनुकंपेने पवित्र सलीला इंद्रायणीच्या पावन तटाकावरती संजीवनी समाधिस्थ भगवान माऊलींच्या साक्षात चरणसान्निध्यामध्ये बसून आपण दैनंदिन आपलं प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेला हा अष्टादशाचा कार्यक्रम माऊली संस्थान कमिटीच्या वतीने आणि पूज्य परमवंदनीय श्री बाबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असतो. आणि आपण या पांगत्या चिंतनाचा आस्वाद या अष्टादशामध्ये घेत असतो. त्यामध्ये हे तिसरा अष्टादशा आहे की जे गाथेवरती पदपदांचा विचार सुरू आहे. त्याच्यामध्ये मलाही या यज्ञामध्ये आहुती टाकण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. माझ्याही वाट्याला इथून पुढे 20 अभंग आलेले आहेत. त्याच्यातला पहिला अभंग आहे न करी पठन घोष अक्षरांचा बीजमंत्र आमुचा पांडुरंग. सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधान मनासी समाधी हे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय नामचिंतनाची गरिमा, त्याची महत्ता, त्याचं वैभव, नामचिंतनाची प्रतिष्ठा या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. अर्थात नामस्मरण असं एक साधन आहे. हे श्रुतीसंमत साधन आहे. नामधारकाला कुठे तीर्थाटन करण्याची गरज नाही. नामधारकांच्या तीर्थसुद्धा नामधारकांच्या दर्शनाने पुनीत होत असतात. अशा अर्थाचा अभंग आपल्याला मागे गेलेला आहे. भगवान नामधारक त्याला स्वतंत्र अशा प्रकारचा ज्ञानाचा विचार करण्याची सुद्धा गरज नाही. त्याला मनोनाश, वासनाक्षय किंवा त्याला अन्वय व्यतिरेक वगैरे याच्याकरता अन्य साधनं काही करण्याची गरज नाही. नामचिंतनानेच मुक्ती प्राप्त होते. असा जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी कैक अभंगांमध्ये
हे सगळं ठासून प्रतिपादन केलेलं आहे. हा त्यांचा अनुभूतीचा विषय आहे. बऱ्याच वेळेला लोकही चर्चा करतात, आपल्याही साधक मंडळींमध्ये चर्चा होतात कधी कधी की ज्ञानाने मोक्ष होतो की नामाने मोक्ष होतो. तर मोक्ष हा नामाने होतो, पण नामाबद्दल जर कोणाला साशंकता असेल तर मग मोक्ष ज्ञानाने होतो. तुकोबरायांनी वर्णन केले की मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूसी, नामानेच मोक्षप्राप्ती होते. नामाबद्दल जर कुणाला साशंकता असेल तर मग ज्ञानाने मुक्ती होते. आपला एवढा इच्छाशक्ती अशी चांगली असली पाहिजे की स्वतःही उत्थान होता कामा नये आणि परताही उत्थानसुद्धा त्या संदर्भामध्ये होता कामा नये. जे साधनावरती आपण आरूढ झालेलो आहोत ते साधन करीत असताना कोणी एखादा व्यक्ती आला, एखादा तत्त्वचिंतक आहे आणि तो बोलायला लागला की ऋते ज्ञानान्न मुक्ती, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही, आणि स्वतः उत्थान होत असेल आणि परथायुत्थान जर होत असेल तर मग मोक्ष हा ज्ञानाने प्राप्त होतो. कोणी काही जरी सांगितलं तरीसुद्धा स्वतःही उत्थान होता कामा नये, परतायुत्थानसुद्धा होता कामा नये. मोक्ष हा नामानेच होतो. खरं तर मोक्ष हा होतच नसतो. म्हणजे ते त्याचं स्वरूपच आहे. जे ज्याचं स्वरूप असतं ते जसं त्याला विषय होत नाही ते काही प्राप्तव्य आहे का? अध्यात्मविश्वामध्ये अप्राप्ताची प्राप्ती आहे का प्राप्ताची प्राप्ती आहे? अप्राप्ताची प्राप्ती असते. प्राप्ताची काय प्राप्ती करायची? मोक्ष हा प्राप्तच होत असतो. पण तरीसुद्धा महाराजांनी या अभंगामध्ये नामचिंतनाची गरिमा प्रतिपादन केलेली आहे. इथे अनेक साधनं तुकोबराय म्हणतात, न करी पठन घोष अक्षरांचा, बीज मंत्र आमचा पांडुरंग. मी काही पठन करत नाही. पठन म्हणजे मी काही शास्त्राध्ययन करत नाही. धर्म ब्रह्म प्रतिपादकम वाक्यम तच्छास्त्रम असं म्हटलेलं आहे. धर्म आणि ब्रह्माचं प्रतिपादक असलेली जी वचनं असतात त्याला शास्त्रामध्ये शास्त्र असं म्हटलेलं आहे. किंवा संसनात शास्त्रमिती उच्चते, जे शासन करत असतं. इदं कुरु इदं मा कुरु, हे करा हे करू नका, त्यालाही शास्त्र म्हणतात. अज्ञात गोष्टीचं जे ज्ञान करून देत असतं त्यालासुद्धा शास्त्र असं म्हटलेलं आहे. मी काही शास्त्राध्ययन करीत नाही. आणि अक्षरांचा म्हणजे वेद मंत्र जे आहे त्यांचा घोषसुद्धा मी करत नाही. मी काही घनपाठी नाही किंवा काही वेदातले मंत्र मला उच्चारता येत नाहीत. माझं काही कुठलं शास्त्राध्ययन पण नाही. पण आमचा मूल मंत्र जर कोणता असेल तर बीज मंत्र आमचा पांडुरंग. पांडुरंग त्याचंच आम्ही चिंतन करत असतो. सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनासी समाधी. सर्व काळ मनासी नामचिंतन, मनाने सदैव आम्ही चिंतन करत असतो. कोणतं चिंतन करतो? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी, आत्मचर्चा विशद उदंड गाती. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके, स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थी. आम्ही नामाचं चिंतन करतो, सदैव नामस्मरण करतो. तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यन तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. आम्ही सदैव देवाचं चिंतन करतो. त्याचा परिणाम असा झाला समाधान मानसी. आमच्या मनाला नामचिंतनाने समाधान प्राप्त झालं आणि मनाला समाधान प्राप्त होणे हे याला समाधी असं म्हटलेलं आहे. हे समाधी आहे. आणि न करी भ्रमण. आता इथे पुढे कोणते साधनं आम्ही करीत नाहीत त्याचा थोडासा संक्षिप्त उहापोह महाराजांनी या अभंगामध्ये केलेला आहे. एकच साधन आहे ते म्हणजे नामचिंतन. आणि बाकीचे साधन, याचा अर्थ असा नाही की वेद प्रतिपादित असलेले जे साधनं आहेत त्या साधनांचा महाराजांनी निषेध केला किंवा त्या साधनांना तुच्छ समजायचं असं नाही. ज्याचा जो अधिकार असेल त्याने ते साधनं करायला पाहिजे. पण कलियुगामध्ये सांप्रत कालामध्ये या आयुष्य भविष्याचा विचार करता आपल्याला मृत्यूच्या अव्यवहित पूर्वक्षणी संत गेले तया ठाया, ज्या स्वरूपाला संत प्राप्त झाले त्या स्वरूपाला जाणं, त्या स्वरूपापर्यंत पोचलो पाहिजे. म्हणून साधू संतांनी या ठिकाणी नामाचा आग्रह धारण केला आहे. त्या साधनांमध्ये क्लिष्टता आहे. या काळामध्ये जर ती साधनं करायला लागलात, सुरस्य दहारा निशिता दुरत्या दुर्गम पतस्तत कवयो वदंती असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. दुधारी तलवारीवरती चालणं जेवढं मुश्किल असतं त्याहीपेक्षा ज्ञानमार्गाचा आचार करणे हे अवघड गोष्ट आहे. योगाचं पण साधन आहे, पण त्या साधनांचा निषेध केलेला नाही आहे. तर इथे कालपरत्वे आणि अंतःकरणाच्या शुद्धीचा प्रकृष्ट आणि सन्निकृष्ट श्रुतीसंमत नियत साधन, त्या साधनाचा उल्लेख महाराजांनी या ठिकाणी केला की नामस्मरण असं साधन आहे की त्यांनी चित्ताची शुद्धीसुद्धा होते. आणि चित्ताची शुद्धी झाली म्हणजे परमात्मा आणावं लागत असतो का? परमात्मा स्थित आहे. बाबळीची सारावी हाते वाचुनी पाणी तव असे ऐते, अब्रची जावे गगनते सिद्धची की. गौंडाळ बाजूला केलं म्हणजे पाण्याची प्राप्ती करावी लागत नसते. पाणी हे नित्य सिद्ध आहे का साध्य आहे? साधनाने साध्य प्राप्त होत असतं, साधनाने सिद्ध वस्तू प्राप्त होत नाही.
आत्मा हा साध्य नाही आहे, तर परमात्मा हा सिद्ध वस्तू आहे, ते साधनाने प्राप्त होणार नाही. म्हणून भाऊ तुकोबराय म्हणतात की आम्ही आता अन्य साधनं काही त्या भानगडीत आम्ही पडत नाही. न करी भ्रमण नरके कपाटी जाईना तेथे दाटी वैष्णवांची. मी काही भ्रमण करीत नाही. भ्रमण म्हणजे तीर्थाटना वगैरे वगैरे करणं जे आहे. आता तीर्थयात्रा वगैरे आता काही आपलं संकल्पित वेळेमध्ये संपवायचं असतं, नाहीतर गुरुरे बाबा एक गोड असा दृष्टांत सांगत असतात. पण आता वेळेची मर्यादा, आता इथं बोलायचं म्हणजे स्वीट बट शॉर्ट, गोड आणि थोडक्यामध्ये आपला शब्द आणि शब्दाचा अर्थ देत देत संकल्पित वेळेत पूर्ण झालं पाहिजे, हे खरं इथलं टार्गेट असतं. नाही तर मग वेळेच्या बाहेर गेल्यानंतर तो वक्ता पंडित जरी असला तरीसुद्धा वेळेच्या बाहेर गेलं म्हणजे काय स्थिती होत असते हे काय व्यासपीठावरून सांगितली पाहिजे का? कारण आत्ता व्यासपीठावरती बसलेले खालीच बसलेले लोक असतात ना हो. इथं बसलेली मंडळी सगळे वक्ते आहेत. म्हणून काय शास्त्री महाराजांनी काल वाक्य सांगितलं, आपले मोठे शास्त्री महाराजांनी, की इथे एक एक वक्ते बसलेले आहेत. वक्ते म्हणजे बाजूला इथं माऊली बसलेत, शिंदे माऊली, म्हणजे आता ते बसलेत म्हणजे 1000 श्रोते बसलेत हा त्याचा अर्थ होतो. ते शास्त्री महाराजांनी काल नाही का वाक्य सांगितलं की एक एक व्यक्ती इथं, एक एक व्यक्ती म्हणजे 1000 श्रोत्याची बरोबरी करणारा एक एक व्यक्ती आहे. म्हणजे आपल्या हॉलमध्ये किती मोठी मोठी माणसं बसलेली आहे त्याचा अंदाज आता न बोललेलं बरं. न करी भ्रमण, महाराज म्हणतात आम्ही भ्रमण करीत नाही, तीर्थाटन काही करीत नाही. न रेगे कपाटी, ते ध्यान करण्याकरता, ध्यानधारणा वगैरे करण्यासाठी गिरी कपाटामध्ये गिरीकंदराचा सुद्धा काही आम्ही आश्रय करीत नाही. मग आम्ही जातो नेमकं काय, आम्ही करतो नेमकं काय? तर महाराज म्हणतायत जाईना तेथे दाटी वैष्णवांची. ज्या ठिकाणी वैष्णव असतात, ज्या ठिकाणी वैष्णव असतात, जे भजन करणारे लोक आहेत, ज्या ठिकाणी भजन होतं, जिथं त्यांची गर्दी आहे वैष्णवांची, जे नामधारक लोक आहेत, त्या नामधारकांच्या त्या गर्दीमध्ये आम्ही त्या ठिकाणी जात असतो. आणि दुसरं जे साधन आहे ते मला काही आन नेणे काही, दुसरं मी काहीही जाणत नाही. न वजे तपासी, तप वगैरे जे आहे ते सुद्धा व्रताचरणे कर्कसे विवेक श्रवणे खरपुसे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे, असा माऊलींनी संदर्भ दिला. किंवा स्वरूपाची प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा तेचे तप. सनातन सत्याच्या साक्षात्कारासाठी, ध्रुव सत्याच्या साक्षात्कारासाठी, अडळ सत्याच्या साक्षात्कारासाठी, सनातन सत्याच्या साक्षात्कारासाठी शरीरेंद्रियाची आटणी करणे, याला माऊलींनी तप असं म्हटलेलं आहे. स्वरूपाची प्रसामी काही त्या ठिकाणी तपही आम्ही करत नाही. किंवा अंतःकरणामध्ये विचाराची जागृती निर्माण होणे, यालासुद्धा माऊलींनी तप अशा प्रकारची व्याख्या केलेलीच आहे. नाचे दिंडीपाशी जागरणी, ज्या ठिकाणी जागरण सुरू आहे, जागरण म्हणजे ज्या ठिकाणी भगवत भजन करतात लोक, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, अशा प्रकारची स्थिती जिथं आहे त्या ठिकाणी. आणि दिंडीपाशी, ज्या ठिकाणी दिंडी वगैरे असेल आणि जागरण चालू असेल, लोक भजन करतायत, त्या ठिकाणी आम्ही नाचणार. गाये नाचे वडे आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने, असा महाराजांनी संदर्भ दिला. हा भंग मागे गेलेला आहे. उपवास व्रत न करी पारणे रामकृष्ण मने नारायण. आम्ही उपवास करीत नाही, याचा अर्थ उपवास करू नये असं सांगण्यात तात्पर्य नाही. तात्पर्यम पकडितव्यम, तात्पर्य लक्षात ठेवलं पाहिजे. उपवास व्रत न करी पारणे, आम्ही व्रतसुद्धा करीत नाही. काय क्लिष्ट व्रत आहे तर त्याच्यामध्ये विनाकारण वेळ जातो नाही का. बाबा सांगत असतात, डॉक्टर बाबा, आपण सगळी पाठाचीच मंडळी आहोत, ऐकलेले माहिती आहे आपल्याला. व्रत असतात ना काही, एक चांद्रायण नावाचं व्रत आहे, एक कृच्छ नावाचं व्रत आहे, जे पौर्णिमेला सुरू करायचं असतं. पौर्णिमेला सुरू केलं म्हणजे प्रतिपदा येते, पुन्हा प्रतिपदेला एक घास खायचा असतो. द्वितीयेला 2, तृतीयेला 3, चतुर्थीला 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, एकादशीला 11 घास खायचे, म्हणजे भगरीच्या भाताचे खायचे. एकादशीला भगरीचे घास खायचे. आणि ते घास खायचा म्हणजे एकादशीला 11 खायचे, किंवा प्रतिपदेला एक घास खायचा. म्हणजे घासाचं परिमाण काय, तसा भला मोठा घास नाही घ्यायचा. घासाचं परिमाण पण सांगितलं की मोराचं अंड असतं, त्या मोराच्या अंड्याच्या आकाराचा घास घ्यायचा आणि तो घास खायचा. आणि पुन्हा अमावस्येपर्यंत 15 घास. पुन्हा अमावस्या संपली की प्रतिपदेला 14, 13, 12, 11, 9, 10, 9, 8, काय 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1 असं हे 1 महिन्याचं काय आहे व्रत आहे. त्याला चांद्रायण नावाचं व्रत म्हणतात. कृच्छ नावाचं व्रत आहे. कृच्छ म्हणजे ते व्रत माहितीच आहे सगळ्यांना आपल्याला. ते बाजार झालेला असतो, संध्याकाळ संपली, संध्याकाळ झाली म्हणजे दिवस सगळा संपला, संध्याकाळ होती. संध्याकाळ झाल्यानंतर ती लोक निघून गेलेले असतात, धान्य विक्रेते. तिथं काही ते धान्य पडलेलं असतं
आणि जे पडलेलं धान्य आहे ते आपलं ते कण वेचायचे, एक ज्वारीचा बाजरी काय असेल ते पुन्हा सगळे घरी आणायचे. घरी आणल्यानंतर लगेच खायचे का? लगेच नाही खायचे. तर मग त्याचे ते पुन्हा घरी असलेली जी गाय आहे गोठ्यामधली, त्या गाईला ते खाऊ घालायचे. आणि गाईने खाल्ल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ती शेण टाकणार. शेण टाकल्यानंतर त्याच्यात असलेली जी पुन्हा ती दाणे आहेत ते दाणे पुन्हा घ्यायचे, त्याचा आटा तयार करायचा आणि त्याच्यापासून भाकरी करायची. आणि असं केलेलं महिन्याभराचं व्रत त्याला म्हटलेलं आहे कृच्छ्र नावाचं व्रत. महाराज म्हणतात आता बघा, आता हे भ्रमण करायचं, कपाटात बसायचं, कपाट म्हणजे गोदरेजच्या कपाटात नाही, गिरीकंदरामध्ये जाऊन बसायचं, त्याच्यानंतर व्रत करायचे, उपवास करायचे, पारणं वगैरे नाही म्हटले. आन नेणे काही हे तप वगैरे हे आता मी रामस्मरणाशिवाय मला आता कोणतंही साधन जे आहे ते काही आता योग्य वाटत नाही. माझ्या अधिकारानुरूप हे साधन आहे म्हणजे नामचिंतन. उपवास व्रत न करी पारणे. मग काय करणार तुम्ही? रामकृष्ण मने नारायण कै एका दिने वैकुंठा जावे, तैतिही वैकुंठची केले आघवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. असा नामस्मरणाची महत्ता या ठिकाणी स्वतःचा अनुभव महाराजांनी या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. अनेकाची स्तुती सेवा नेणे वानो तुका म्हणे अनु तुझे काही. अनेकांची स्तुती उग विनाकारण कारण नसताना सुद्धा काही स्तुती करायची. काय साध्य करायचं आहे आम्हाला कोणाची स्तुती करून? याचा अर्थ कोणाची टिंगलटवाडी करायची किंवा उपेक्षा करायची आहे पण त्याचा अर्थ नाही. पण आम्ही कोणाची अवास्तव अशा प्रकारची स्तुतीसुद्धा करणार नाही, कारण आम्हाला त्याच्यापासून काही साध्य प्राप्त करायचं नाही आहे. ज्याला जे साध्य प्राप्त करायचं आहे त्याचा तो प्रांत आहे, आमचा प्रांत हा नाही आहे. महाराज म्हणतायत अनेकांची स्तुती, अनेकांची सेवा कशाकरता करायची? आम्ही एक धरेला चित्ते रुक्माईचा पती. आम्ही सेवा करायची झाली तरी देवाची सेवा करू, आम्ही गुरुजींची सेवा करू. नेने वानो आणि उगा विनाकारण वानो म्हणजे शब्द, अनर्गळ शब्दाचा अर्थालाप तरी कशाला करायचा बरं? तुका म्हणे अनु तुझे काही. मी दुसरं अनुमात्रसुद्धा मला आता दुसरं काहीही हरिनामाशिवाय दुसरे साधनं नको आहे. आता फक्त बस भगवत भजन करायचं, नामचिंतन करायचं आणि त्या नामस्मरणाने जे ज्ञानाने प्राप्त होतं, जे योगाने प्राप्त होतं, जे कर्माने प्राप्त होतं तेच नामचिंतनाने सुद्धा प्राप्त होतं. साधनामध्ये जरी भिन्नता असली तरीसुद्धा सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल तर ते नामस्मरण हे सगळ्यात सोपं साधन आहे. हा आपला पारमार्थिक अत्युच्च कोटीचा अनुभव जो नामाने प्राप्त झालेला आहे तो महाराजांनी या अभंगामध्ये या ठिकाणी विशद केला. तुकोबराय पुढे बोलतात बघा ना, मला ते सेवा केल्यानंतर नामस्मरण करणारे लोक आहेत, काही आईवडिलांची सेवा करणारे सुद्धा लोक आहेत. सेवेने एक आईवडिलांची सेवा केली पुंडलिकाने तर त्याला परमात्म्याला थोडासुद्धा विलंब न करता परमात्मा त्या पुंडलिकाच्या जवळ हजर झाला. अर्थात सेवेचं जे फल असतं, एखादं साधन जर जीवनामध्ये स्वीकारलं तर त्या साधनावरती जर तो आरूढ राहिला तर त्याच्या मुक्तीचे मार्ग प्रशस्त बनतात, असा महाराजांनी या अभंगामध्ये ओहापोह केलेला आहे. दृष्टांत दिला पुंडलिकाचा. पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे बराडी, आपुले ते थोरपण नारायण विसरला, उभा कटी ठेवून कर नामने पर बैससे, तुका म्हणे जगदिशा करणे आशा भक्तांची. महाराज म्हणताय की सेवेने देवसुद्धा स्वतःचं जे मोठेपण आहे ना तो मोठेपण विसरत असतो. पुंडलिकाचे निकट सेवे म्हणजे ते तीव्र अशा प्रकारची पुंडलिकाची भक्ती. सकल तीर्थांचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन किचे. आपल्या आईची सेवा केली, आपल्या वडिलांची सेवा केली, आईवडिलांची सेवा केली, त्याचा परिणाम काय झाला? कैसा धावे बराडी म्हणजे हा खादाळ असलेला आधास्यासारखा हा परमात्मा त्या भक्ती सुखाकरता वेडा झालेला नाही का? हा देव वेडा झाला. आपुले थोरपण नारायण विसरला. त्या आपलं जे मोठेपण आहे, नामयाचे काय पाठी चाले केशिराज लागा वयारज चरणीचे. देव त्या ठिकाणी सगळं आपलं मोठेपण जो आहे तो त्या ठिकाणी विसरून जात असतो. नारायण विसरला आणि त्याला एवढंसुद्धा भान राहिलेलं नाही. उभा कटी ठेवून कर ना म्हणे पर बैससी. कर कटी ठेवून उभा, कर कटीक ठेवून उभा. हात कटेवरती कमरेवरती ठेवलेले आहेत आणि त्याला एवढंसुद्धा भान कसं बरं राहिलं नाही. न म्हणे पर बैससे. पर म्हणजे मी दुसरीकडे जरा जाऊन येतो, न म्हणे पर. आणि बैससे म्हणजे जरा एवढा दिवस झालेत मला इथं मी उभा आहे, तो बससुद्धा म्हणत नाहीस, मी जरा
खाली बसतोस, एवढं खाली बसतो, एवढंसुद्धा त्या देवाला भान राहिलेलं नाही. त्या भक्तांकरता कसा बरं परमात्मा वेडा झाला, काय प्रेम केलं. बाबा सांगत असतात मारुती बाबा, त्या गोपाळांवरती सुद्धा काय प्रेम केलं. तो पेंद्या बाबा गोष्ट सांगत असतात मारुती बाबा. सगळ्यांना माहितीच आहे, पण आपला आलंय ओघात म्हणून सांगतो. बाबा अशी गोष्ट सांगत असतात की तो पेंद्या गल्लीमध्ये चालत चालत आपला फिरत फिरत गेला. एका गवळणीने सांगितले, म्हटले पेंद्या जरा ताक आहे, जरा टेस्टी आहे, जरा पितो का. त्यांनी सांगितलं दे ना असेल तर. पेंद्याने आपला ताक प्याला. आता त्याला असं वाटलं की बाबा हे पेलेलं जे ताक भलं टेस्टी लागलं. त्याने काही खाली उतरवलं नाही, म्हणजे जिभेवर आपलं तिथंच ठेवलं तोंडामध्ये. आणि आता तिथून तो निघाला. त्याला असं वाटलं हे ताक जर मी माझ्या मित्राला दिलं नाही देवाला तर मला मित्रद्रोहाचा दोष लागेल. म्हणून त्याने एवढं सुंदर ताक आणि एवढं छान तो तिथं तसा गेला. त्याला पळत पळत गेला. आता तोंडामध्ये ते ताक आहे. तिथं जाईपर्यंत त्या तोंडात असलेल्या ताकाची कशी पेस्ट तयार झाली असेल हे काय पाठात सांगितलं पाहिजे का. तो गेला आपला. देवाने काही विचार केला नाही. देवाला आता तो बोलता येईना, त्याला हो हो करतोय. देवाने आ केलं आणि पेंद्याने सरळ देवाच्या तोंडामध्ये पिचकारी मारली, असं बाबा सांगत असतात. महाराजांचा अभंग आहे. गवळीयांची ताक पिरे कोण पोरे चांगले, एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती. ते काही पोरं फार चांगली होती का. एकाला बोलता येत नाही, एकाला नीट पाहता येत नाही, एकाला व्यवस्थित चालता येत नाही, पण तरीसुद्धा देवाने काय केलं, त्यांच्यावरती प्रेम केलं. कैसा पुंडलिकासारखा, जसा पुंडलिकासाठी परमात्मा धावून आला, तसे अनेक दृष्टांत आहेत बघा. आता पौराणिक संदर्भ आहेत. पुराणाचा संदर्भ महाराजांनी अभंगामध्ये दिला. पुंडलिकाचा दृष्टांत या ठिकाणी सांगितला. आपलं थोरपण जो आहे तो भगवान विसरत असतो. मला जरा फिरून येतो किंवा मला तू बससुद्धा म्हणत नाहीस, अशा प्रकारचंही सुद्धा त्याला भान राहत नाही. जगदीशा हे परमात्मन, हे जगदीशा करणे आशा भक्तांची. भक्तांची जे काही आशा असतात, त्याच्या काही आकांक्षा असतात, त्या देवाला सगळ्या पूर्ण कराव्या लागतात. एकनिष्ठ असतात ना भक्त. जे भगवत भक्त असतात बरं का, ते एकनिष्ठ असतात. त्याच्या एकनिष्ठ असतात. त्यांनी काय केलं नाही का, डॉक्टर बाबा सांगत असतात एकनिष्ठ असतात. ते म्हणतात ना, पतिव्रता स्त्री आहे तिला पतिशव्य असतो. त्याच्यानंतर कर्मठ असेल त्याला शास्त्रसेव्य असतं. एखादा शिष्य असेल तर त्याला गुरुशव्य असतात. आणि भक्त असेल तर त्या भक्ताला कोण सेव्य असतो, देवसेव्य असतो. भक्ताच्या जीवनामध्ये काही प्रश्न पडले तर त्यांनी सगळे कोणाला विचारले पाहिजे, देवाला विचारले पाहिजे. शिष्याच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर त्याने आपल्या गुरुला विचारले पाहिजे. प्रेमही करायचं असेल तर तिथंच करावं आणि भांडणही करायचं असेल तरीसुद्धा तिथंच करावं, कारण त्यांच्या मर्यादा त्या ठरलेल्या आहेत. त्यांना ते विषय काय असतात, सेव्य असतात. त्यामुळे तुकोबराईसुद्धा या ठिकाणी तो भगवान जो आहे, कारण एकनिष्ठ आहेत ना महाराज, त्याच्यामुळे देवसुद्धा त्यांच्यापर्यंत पोचला, कारण यांच्या भक्तीचं ऋण देवावरती झालेलं आहे. डॉक्टर बाबा एक अभंग सांगायचे बघा, एवढ्यात काही या 5-10 वर्षात काही मी ऐकलं नाही. एक क्षेपक अभंग म्हणायचे पूर्वी, भक्ती ऋण घेतले माझे चरण गहाण आहेत तुझे. हा अभंग आपल्या या प्रतीमध्ये नाही आहे. देवावरती भक्तांचं ऋण झालेलं आहे आणि त्या ऋणामुळे भगवंताची जी चरणं आहेत ते चरणं संतांच्या ताब्यात आहेत, कारण ते तारण घेतलेले आहेत, संतांनी ठेवलेले आहेत, ते सोडून घ्यायचे आहेत ना देवाला. त्याच्यामुळे देव अशा प्रकारचं त्या ठिकाणी न मने बैस, त्याला बससुद्धा त्या पुंडलिकाने मला मी जरा फिरून येतो किंवा मी बसतो असंसुद्धा देव म्हणत नाही का, कारण भक्तांचं ऋण त्या देवावरती झालेलं आहे. हे जगदीशा करणे आशा भक्तांची. जे काही भक्तांच्या इच्छा असतात, भक्तांच्या आकांक्षा असतात, काय असतात त्यांच्या इच्छा. भक्त काय आडनावाचे भक्त आहेत का, शिष्य काय आडनावाचे शिष्य असतात का, काही पण मागायला. म्हणजे भक्तसुद्धा देवाला काही पण मागत नाहीत. काय मागतात ते, मुक्तीचे मार्ग प्रशस्त बनण्याकरता, मरण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी आत्म्याची परिच्छन्नता आणि ब्रह्माची परोक्षता या दोन्ही भ्रांती जाव्यात याच्याकरता उत्स्फूर्त इच्छेने घरादाराचा त्याग करून बाहेर पडलेला जो असतो त्याला शास्त्रामध्ये मुमुक्षु म्हणतात. त्याला तेच पाहिजे असतं. एखादं मूल असताना बघा, मारुतीबाबा गोष्ट ते सांगत असतात, एखादं लहान पोरगं असतं, त्याला तुम्ही खेळणं द्या, त्याला तुम्ही चॉकलेट द्या, त्याला एखाद्या दुसऱ्या बाईने घ्यायला लावा, ते पोरगं राहत नसतं. त्याला कोण पाहिजे, त्याला त्याची आईच पाहिजे. जोपर्यंत त्याची आई त्याला भेटत नाही तोपर्यंत ते जसं ते स्थिर होत नसतं, त्याचं रडणं थांबत नसतं. त्याप्रमाणे भक्तसुद्धा मृत्यूच्या अव्यवहित पूर्वक्षणापर्यंत का होईना सत्य साक्षात्कारा झालाच पाहिजे. देहं वा पातयामी कार्यं वा साधयामी. देह तरी पडेल, नाहीतर काय कार्य तरी सिद्धेला जाईल. डॉक्टर बाबा सांगत असतात, शेंडी तरी तुटेल, नाहीतर आता पारंबी तरी तुटेल. अशा प्रकारचे हे भगवत भक्त असतात. आणि त्या भगवत भक्तांची सेवा बघून भगवान कोणताही विचार न करता त्या भक्तांपर्यंत पोहोचत असतात. हा अर्थ या ठिकाणी प्रतिपादन केला. महाराज म्हणतायत तुकोबराय,
की एखादं लहान मूल आहे त्याची चिंता जशी सगळी त्याच्या आईला असते, त्याच्या बापाला असते, तसं देवा मी तुमचा भक्त नाही का? मग मी जर निष्ठावंत भक्त असेल तर माझी चिंता तुम्हाला नको का? ते बाळ जसं खातं पितं मस्त छानपैकी, त्याला काही काळजी असते का? त्याची सगळी काळजी त्याचे मायबाप वाहतात. तसं माझीसुद्धा काळजी तुम्ही करायला पाहिजे, कारण आमची सत्ता म्हणजे तुमचं अस्तित्व हीच आमची काय आहे? सत्ता आहे. असा विचार पुढच्या अभंगामध्ये महाराज देत आहेत. बाळ काय जाणे जीवन उपाय, वाहे बाप माय सर्व चिंता, आईते भोजन खेळणे अंतरी, अंकिताच्या सिरी भार नाही, आपुले शरीर रक्षितानकडे सांभाळून लढे पाडी माय, तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता, आमुची ते सत्ता तयावरी. याच विषयी महाराजांनी प्रतिपादन केला. बाळ काय जाणे जीवनोपाय. लहान मुलाला कळत असतं का? जीवनोपाय शब्दाचा अर्थ दिला आपल्या त्या गाथ्यामध्ये. जीवनोपाय म्हणजे उदरनिर्वाह. त्या मुलगा जो आहे त्याचा उदरनिर्वाहाची चिंता त्याला असते का? त्याला काही चिंता नसते. तो आपलं त्याचे मायबाप सर्व चिंता वहन करत असतात, काळजी ते करतात. मग ते काय करत असतं? आयते भोजन खेळणे अंतरी, अंकिताच्या शिरी भार नाही. ते आयतं भोजन करत असतं, बस आपलं जेवायचं नाही का? आता आपलं किती छान चाललेलं आहे, आयतं मस्त मस्त नाही का? काल ते महाराजजी बोललेत ना, मंदिर समितीची जी ट्रस्ट होती, किती छान वक्तव्य केलं. मग त्यांनी सांगून टाकलं आपल्याला की तुम्ही चिंता करू नका, तुमची भोजनादिकांची सगळी चिंता आम्ही केलेली आहे. आपण फक्त नुसतं खेळायचं. खेळायचं म्हणजे काय करायचं? इथं आल्यानंतर खेळायचं म्हणजे पुढे बसलेल्या व्यक्तीच्या शर्टावरती मागे बसलेल्या माणसाने पेनावरती काहीतरी लिहायचं, असं खेळायचं नाही. कारण हे असं वाक्य बोलण्याचं काय कारण? बरं, हे हमने हमारे आंखों से कल देखा है. विनोदाचा भाग सोडून द्या. बोलता बोलता आपलं बोलता बोलता ढसाळ गेलो. सोडून द्या, आहे का? आता आपली सगळी चिंता, मस्त चिंतन करायचं. काय आनंद आहे बघा हा. म्हणजे आता संदीप महाराजांनी नाही का सांगितलं, ते अभंग गेला होता ना आता मगाशी, की दिवाळीला आता एवढी चांगली दिवाळी आहे, ज्ञानाची दिवाळी. इथं अष्टादशामध्ये राहिलेला व्यक्ती या भरतखंडामध्ये, या काळामध्ये जो कुठेही जरी गेला तरी त्याचं मन कुठेही जाऊ द्या, ते कोणत्याही तीर्थक्षेत्रामध्ये जाऊ द्या, त्याचं मन त्याला साक्ष देणार की मी आता आळंदीलाच पाहिजे होतो. म्हणजे या काळामध्ये असा हा सुंदर उपक्रम आहे. पदपदांचं पांक्त चिंतन आपल्या जीवनामध्ये. एक अभंग समजण्याकरता किती वेळ लागतो? एक एक अभंग म्हणजे एक अभंग, एका अभंगावरती प्रवचन होणार, ते पुन्हा ऐकायला जावं लागणार कुठंतरी. पुन्हा त्या माणसाची जी सांगणारी व्यक्ती आहे त्याची मनस्थिती बरोबर असली तर ठीक, नाहीतर तो म्हणतो उद्या या, परवा या. म्हणजे ते सांगताना पुन्हा आणखी ससे हेलपट होती. आता इथं काही आहे का चिंता कोणाला? एकदम छानपैकी अभंग सांगणारी जी व्यक्ती आहे ते आपले अभंग लावून येतात छानपैकी आपले त्याचे अर्थ वगैरे, आणि फक्त बसलेल्या व्यक्तींना, श्रोत्यांना फक्त अभंग क्रमशः लावून घ्यायचा, एवढाच फक्त त्याचा अर्थ आहे. आणि हा सुंदर अर्थ आहे. बाळ काय जाणे जीवनोपाय. मग आपण काय करायचं? आई ते भोजन खेळणे अंतरी. आणि ते आईतं त्याला भोजन असतं आणि ते आपलं जेवण करतं, त्याचे मायबाप चिंता करतात आणि ते सारखं खेळत असतं. आणि अंतरी म्हणजे त्याच्या मनामध्ये हेच त्या बाळा, अंतरी म्हणजे त्याच्या मनामध्ये एवढंच असतं, आपण फक्त खेळायचं आणि आपण भोजन करायचं. अंतरी म्हणजे त्याच्या मनात तितकंच असतं. आणि अंकिताच्या शिरी भार नाही. जे अंकित असतात, जे दास झालेले आहेत, ज्यांनी भगवत प्रतिपत्ती केलेली आहे, जे देवाला शरण गेलेले आहेत, असे जे लोक आहेत, त्याचा भार सगळा भगवान वाहत असतात. तुकोबराय देवासी या अभंगामध्ये बोलत आहेत की देवा, त्याचे मायबाप जशी त्याची चिंता करतात तसं माझी चिंता तुम्हाला करायला काही अडचण आहे का? आपुले शरीर रक्षितानकडे सांभाळून लढे पाळी माय. आपले स्वतःचं जे शरीर आहे त्याचं रक्षण करण्याचे तरी त्याला कळतं का? त्या लहान पोऱ्याला, मुलाला सांभाळून लढे पाळी माय. त्याची आई त्याची सगळे लढे पूर्ण करीत असते. त्याप्रमाणे तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता, आमुची ते सत्ता तयावरी. तो सुद्धा विठ्ठल माझा जनिता आहे. म्हणजे जनिता म्हणजे माझा जनक. जनक म्हणजे माझा पालक. खऱ्या अर्थाने कोण असेल तर तुम्ही आहात. आमुची ते सत्ता तयावरी. आमची सगळी सत्ता जी आहे ते तुमच्यावरती आहे, कारण आम्ही अनन्य झालेलो आहोत. अन्याश्रयाचा त्याग केलेला आहे आम्ही. अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. असं तुम्ही गीतेमध्ये प्रतिज्ञा करून ठेवलेली आहे. जे अनन्य झालेले भगवत भक्त असतात त्यांच्या योग आणि क्षेमाची चिंता सगळी तुम्हाला असते. मग आता ते लहान पोराचं जशी चिंता त्याची आई करते तसं तुम्हाला माझी चिंता करायला काही अडचण आहे का? असा प्रश्नच जणू काही महाराजांनी या अभंगामध्ये देवाला केलेला आहे. आता पुढच्या अभंगामध्ये महाराज वर्णन करतात
की आता काही नामस्मरणाने तेच नाम महिमा पुन्हा पुढच्या अभंगामध्ये महाराजांनी प्रतिपादन केलं आहे की नाम जर घेतलं तर कितीही पातक असले तरीसुद्धा ते एका क्षणामध्ये सगळे दग्ध होतात. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी, हाच अर्थ महाराजांनी पुढच्या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. काय करतील केले नित्य पापे वसे नाम ज्याचे विठोबाचे, होतृणी हुताशन लागला ते रासी जळतील तैसे क्षण मात्रे, विष्णू मूर्ती पाद पाहता चरण तेथे कर्म कोण राहू शके, तुका म्हणे नाम जाळी महादोष जेते होय घोष कीर्तनाचा. काय करतील केली नित्य पापे वसे नाम जापे विठोबाचे, जापे विठोबाचे नाम वसे, ज्याच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये मुखामध्ये सतत विठोबाचं नाम आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, रूप पाहता आनंदे आनंद साठवे, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. जे सदैव भगवत भजन करतात, विठोबाचं नामस्मरण करतात, त्याने किती पातकं केली. काय करतील केली नित्य पापे, काय करतील बरं ती पाप, नित्य पाप जरी केली तर ते पाप काय करतील, याचा अर्थ असा नाही की म्हणजे नाम विठोबाचं आहे मुखामध्ये आणि नित्य पाप चाललेली आहे, ते पाप काय करणार आहेत आपल्याला, असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे पापी जरी मनुष्य असेल त्याने जर भगवत भजन केलं तर त्या पातक जे आहे त्याचे सगळे दग्ध होतात, असा सांगण्याचा इथं तात्पर्य आहे. वक्तु विवक्षा तात्पर्यम, महाराजांची सांगण्याची विवक्षा काय आहे ते सुद्धा ध्यानात येणं गरजेचं आहे. म्हणजे जे भगवत भजन करतात ना, त्यांनी किती पातकं केली तर ते पातकं त्याला काहीच करीत नाहीत. कशाप्रमाणे, तृण हुताशन लागला ते रासी जळतील तैसे क्षण मात्रे. तृणी म्हणजे त्या गवताचा जो तिनका आहे किंवा गवताची पेंडी, त्याला अग्नी लागला. मग ते पेंडी कशाला, ते रासी जरी असली तरीसुद्धा, रासी म्हणजे गंजी गवताची, असं जरी असलं की हजारो पेंड्यांची लागलेली मोठी गंजी आहे, त्या याची कडबा म्हणा किंवा गवत म्हणा, वाळलेलं गवत आहे, आणि जळतील ते जसे एका क्षणामध्ये भस्म होतात, तैसी क्षण मात्रे पापे जळतील. त्याप्रमाणे एका क्षणामध्ये एकदा नामस्मरण केलं, रामकृष्ण हरी एकदा म्हटलं की सगळी पातकं काय होतात, पंचपातकाच्या कोडी नामे जळता न लगे घडी, असं म्हटलेलं आहे. किती जरी पातकं असले तरीसुद्धा ते दग्ध होतात. विष्णू मूर्तीपाद पाहता चरण तेथे कर्म कोण राहू शके, भगवंताचे श्रीचरण पाहिले आणि पाहता चरण तेथे कर्म कोण राहू शके. आणि मग मला कर्म राहिलं, कर्म म्हणजे काम कर्म आणि अविद्या ही जन्माला कारणीभूत होत असते. जन्म होतो तो म्हणजे कशाने होत असतो, त्याला शास्त्रामध्ये हृदय ग्रंथी म्हणतात. हृदय ग्रंथी म्हणजे काम कर्म आणि अविद्या, यालाच हृदय ग्रंथी असं म्हणतात. आणि जे हृदय ग्रंथी जे आहे ते भगवंताचे चरण जरी नुसते बघितले तरीसुद्धा त्या हृदय ग्रंथीचा नाश होत असतो, अशा अर्थाचा अभंग पुढे सुद्धा एक महाराजांनी दिलेला आहे. तुका म्हणे नाम जाळी महादोष जेते होय घोष कीर्तनाचा. ज्या ठिकाणी कीर्तनाचा घोष होतो, सततं कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमश्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे ने नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले यमदमा अवकळा आणिली, वगैरे वगैरे सगळ्यांच्या बोव्या पाठच येतात. जे कीर्तनाचा ज्या ठिकाणी घोष होतो त्या ठिकाणी नाम जे महादोष आहे ते नाम त्या ठिकाणी सगळं जाळून टाकत असतं. म्हणून कितीतरी दृष्टांत आहेत बघा. आता पौराणिक संदर्भ आहेत. नाम जपले वाल्मिकाने, उलटा मंत्र जपला. आता पापच तसं आहे, रामही म्हणता येत नव्हतं म्हणून मरा मरा असं बाबा सांगत असतात. मरा 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 असं म्हटलं, त्याचा परिणाम काय झाला, मरा केले रामायण रामा आदी कूजंतम राम रामेते मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे वाल्मिक ऋषी आहेत, वाल्या कोळ्याचा कोण झालेत, वाल्मिक ऋषी झालेत, असा नामाचा गरिमा, त्याची महत्ता, त्याचं वैभव याही अभंगामध्ये महाराजांनी प्रतिपादन केलेलं आहे. आता पुढे महाराजांनी वर्णन केलं आहे. माकडा दिसती कवटी नारळे भोगता तो निराळे वरील सारी, एक रस एका तोंडी पडे माती आपुलाले नेती विभागते, सुनियासी क्षीर चारिल्या ओ कवी भोगता तो सेवी धनिवरी, तुका म्हणे मूर्ख वागविती भार नेतील ते सार परीक्षक. महाराज म्हणतायत काय सांगावं आता, म्हणजे यांना विश्लेषण करता येत नाही. काही माणसं असे आहेत बघा समाजामध्ये, खरं तर असं आहे की खरं तर श्रवणच पाहिजे त्याच्याकरता. श्रवणाने कितीही मनुष्य, बाबा सांगत असतात डॉक्टर बाबा, की मनुष्य कितीही हुशार असू द्या, तो कितीही चतुर असू द्या, त्याची बुद्धी तलस्पर्शी असू द्या, अणुरेणू परमाणू इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनचा शोध घेणारा जरी त्याचा मेंदू असू द्या,
पण जोपर्यंत त्याला सत्संगती प्राप्त होत नाही, तो संतांच्या आवाक्यात जात नाही, तोपर्यंत त्याच्या बुद्धीचे कप्पे खुलत नाहीत, असं बाबांचं वाक्य असतं बघा. याच्यात एकही अक्षर मागे पुढे नाही आहे, ते असंच वाक्य असतं. म्हणजे समजूतदारपणा आला किंवा चातुर्य आलं म्हणजे काही त्याला त्या गोष्टी प्राप्त होतात अशातला काही प्रकार नाही. इथे महाराजांनी विश्लेषण केलं आहे. काय होतं, माकणा दिसती कवटी नारळे. अधिकार जो असतो ना प्रत्येकाचा, अधिकाराप्रमाणे, अधिकाराचं वर्णन केलं नाही, ज्याचा जसा अधिकार असेल, कारण अधिकाऱ्याचा आणि फलाचा संबंध सांगितलेला आहे. अधिकारी होऊन जर साधना केली तर त्याला इष्टफलाची प्राप्त होत लगेच मिळते, आणि अनधिकारी पुरुषाने केलेली साधना ही त्याला साध्य प्राप्त करून देत नाही, त्याला अंतिम गंतव्य प्राप्त करून देत नाही, असं वाक्य असतं. माकडा दिसते कवटी नारळे. मग सांगतायत की माकड जे आहे त्याला काय दिसतं, कवटी आणि नारळ दिसतं. त्या ठिकाणी माकडा दिसते कवटी नारळे. माकड जे आहे त्याला कवटी दिसते आणि त्याला वरून वरून ते नारळ दिसतं, पण भोगता तो निराळे वरील सारी. पण जो भोगता असतो ना, भोगता म्हणजे ज्याला माहिती आहे की बाबा हे नारळ आहे, हे फोडावं लागत असतं, आणि ते नारळ फोडल्यानंतर त्याच्यामध्ये गर असतो, आणि तो गर जो आहे तो भोगता म्हणजे ते कवटी फोडून आतलं जे आहे तो खोबरं खात असतो. कोण? जो जाणता पुरुष आहे, म्हणजे ज्याला त्याच्यातलं विश्लेषण करता आलं. सत्य नृत्य मिथुनी कृत्य, दोन पदार्थाचं एकत्रीकरण झालेलं आहे. अनात्मा आणि आत्मा अनात्म्याचा विवेक करता आला पाहिजे ना. चाचुचेने सांडसे खंडे जे पैपाने राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. म्हणजे जाणावे ते सार नाही तरी दगा फार, असा महाराजांचा एक अभंग आहे. त्याच्यातलं सार काय आहे ते खरं कळलं पाहिजे. भूस बीज एकवट उपनिता राहे, घनवट उडे ते फलकट जाणू आले. तैसे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे, असं माऊलींनी सुद्धा दुसऱ्या अध्यायामध्ये गोड संदर्भ दिलेले आहेत. मुद्दा असा आहे की माकडा दिसती कवटी नारळे. जे अज्ञानी लोक असतात ना, अज्ञानी म्हणजे थोडंसं परीक्षण, ज्याला आत्मपरीक्षण म्हणतो आपण, किंवा काहीतरी आपण ध्येय धोरणं ठेवून जे कालक्रमणा करणारी मंडळी आहेत, काही ते करायचंच नाही. म्हणजे काही लोक तर असे आहेत, एक शिंदे माऊली एक वाक्य सांगत असतात बघा, एकदा भागवतामध्ये मी ऐकलं होतं की काही माणसं आहे ना, हे असे असतात की त्यांना मला काही कळत नाही. काही लोकांना मला काही कळत नाही एवढं कळतं, म्हणजे एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. मला काही कळत नाही एवढं तरी कळलं पाहिजे, म्हणजे काहीतरी कळण्याकरता वाव असते. पण काही माणसांना मला काही कळत नाही हेही कळत नाही, अशा माणसांना काय म्हणावं, हे मला कळत नाही असं ते म्हणत असतात. अशा माणसांना काय म्हणायचं, हे मला कळत नाही, म्हणजे इतकेही काही अज्ञानी असतात. ज्याला अज्ञानाचंही अज्ञान म्हणतात. अज्ञानाचं किमान ज्ञान असलं पाहिजे. मला काही कळत नाही एवढं तरी किमान कळलं पाहिजे. आता हे असे आहेत बघा, अविद्येमध्ये जगणारे लोक आहेत ना. संदीप महाराजांनी एक त्या मंत्राचा तुकडा सांगितला शेवटचा. सुरुवात काय मंत्राची, त्या काय अंधे नैव नियमाना यथांधा एवढंच सांगितलं फक्त त्यांनी. त्याच्या आधीचं काय, अविद्यायाम अंतरे वर्तमानः स्वयं धीरः पंडितं मन्यमानः दंद्रम्यमानः पर्यंती मूढः अंधे नैव नियमाना यथांधः, असा मंत्र आहे कठोपनिषदामध्ये. मला वाटते हा मंत्र आला. अविद्येमध्ये रममान झाले जे लोक असतात ना, ते लोक मग असंच आहे, वरचं काहीतरी पाहतात आणि आत काय आहे ते मात्र त्यांच्याकडून सुटून जातं. कशाप्रमाणे महाराजांनी दृष्टांत दिला तो म्हणजे या ठिकाणी नारळाचा दृष्टांत, माकडाचा दृष्टांत दिला. माकड वर आपलं ते नारळ चाच पडतं आणि आपलं ते फेकून देतं, आणि त्याच्यामध्ये जो विश्लेषण करणारा व्यक्ती असतो की याच्यात नेमकं काय आहे, आणि ते फोडायचं, पुन्हा त्याच्यातला गर खायचा. महाराजांनी पुढे वर्णन केलं, एका रस एका तोंडी पडे माती आपुला लेने ती विभागते. काय होतं म्हणे, मग एकाच्या तोंडामध्ये काय होतो, रस पडतो म्हणे. रस म्हणजे जो जाणकार व्यक्ती असतो ना, रसो वैसहा रसम ब्रह्म रसम लब्ध्वा ह्यानंदी भवती नान्यथा, अशी श्रुती आहे. रसरूप असलेला परमात्मा, तो परमात्मा त्याला प्राप्त होतो, त्याचं जीवन कृतकृत्य होतं. रस एका रस मिळे आणि एका तोंडी पडे माती, हा वाक्प्रचार आहे. तोंडात माती पडणे म्हणजे काय, त्याच्यामध्ये एकाच्या तोंडात माती पडते, अर्थात काय, त्याला त्याच्यात काही सापडत नाही, चाच पडतो आपला तो, इकडे तिकडे चाच पडतो. आयुष्याचा भानू मावळण्याची वेळ येते, पण तरीसुद्धा चाचपडणे हा प्रकार त्याचा जात नाही. याचा अर्थ आत्मपरीक्षण झालेलं नाही, हा त्याचा खरा काय होतो, अर्थ बनतो. एका रस मिळे आणि एका तोंडी माती पडे.
आपुला आले नेती विभागते. असं का होतं म्हणे? त्याचं कारण आहे. कारण ज्याला जसे संस्कार असतात त्याला तसे बिचाऱ्याला संगती नसेल, बरोबर आहे, चाच पडतो. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी कमी पडत असेल, म्हणजे त्याला त्याचे संस्कार म्हणा किंवा कोणत्या कुटुंबातून आला हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा आणखी इथे आल्यानंतरसुद्धा संत आचार्यांच्या द्वारा प्राप्त झालेली विद्या, ती विद्यामुक्तीचे मार्ग प्रशस्त बनवत असते. आता सत्पुरुषांच्या संपर्कामध्ये आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथं आहे, पण तिथे पुन्हा काय करतो हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. तर साधू संगे सोबटा उजू सत्कर्माची आवाटा अप्रवृत्तीचा वांटा डावलोनी ते येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. असं मला वाटते माऊलींनी हा संदर्भ दिलेला आहे. म्हणजे ते आपुला आले नेती विभागते, म्हणजे त्याच्या ज्ञानकर्मानुसार ते विभाग त्याचे ठरलेले असतात. दृष्टांत दिला महाराजांनी, सुनियासी क्षीर चारिल्या ओ कवी आणि भोगता तो सेवी धनीवरी. एखादं कुत्र आहे, त्याला काय म्हणले, अधिकार आहे का त्याचा, क्षीर चारिल्या ओ कवी, त्याला क्षीर दिली म्हणजे त्याला खीर चारली आणि काय झाली, खीर चारली, त्याला ती पचली नाही म्हणा किंवा आता काय, हे अनधिकाऱ्यासाठी दृष्टांत दिला, इतकाच फक्त त्याचा अर्थ आहे. मग त्याने काय ती ओकून टाकली. आणि भोक्ता आहे जो रसिक आहे, सुगरणी आणि काय रसज्ञ आणि जेवणारे, एवढंच पाहिजे फक्त आपल्याला, रसज्ञ आणि जेवणारे. तो रसज्ञ आहे आणि पुन्हा कसं आहे आणखी जेवणारा सुद्धा आहे. मग तो भोक्ता असतो, तो सेवी धनीवरी. धनीवरी म्हणजे तृप्त होईपर्यंत काय असतो, तो त्या खिरेचं ते जे काही बासुंदी आहे त्याचा रसास्वादन घेत असतो. बासुंदी आणून ठेवली आणि ज्याच्या पुढे आणले त्याला डायबिटीज झाला, काही अर्थ आहे का त्याला, तो अधिकारी नाही त्याचा. गुलाबजामची वाटी आणली त्याच्या पुढे, ज्याला खायची नाही त्याच्या पुढे ते वाटी धरली, परत मग त्याला डायबिटीस आहे ना, त्याला शुगर आहे, बरं त्याची कंट्रोल न होणारी शुगर आहे, त्याच्या पुढे काय झाले तुम्ही ते गुलाबजामन बासुंदीची वाटी आणलेलं, तो अनधिकारी आहे. अनधिकारी चेष्टा होतात. आणि जो भोक्ता असतो, जो खरा अधिकारी असतो, तो ठेवून त्या ठिकाणी तृप्त होत असतो. तुका म्हणे मूर्ख वागविती भार नेतील ते सार परीक्षक. महाराज म्हणतायत हे मूर्ख लोक आहेत ना, हे भार वागवतात नुसता विनाकारण. भार म्हणजे हे असंच आपला देहाचा भार, मी जे आहे त्याला ते मी म्हणत नाहीत आणि मी जे नाही त्याला ते म्हणतात, यालाच म्हटलं आहे भार वागवणे. भार म्हणजे ते शरीराचं ओझं वागवतात. मी देह आहे. वास्तविक पाहता शास्त्र काय सांगतं बरं, शास्त्राने सांगितलं आहे की बा नत्वम देहो नेंद्रियानी न मनो न प्राणो न विद्मो विकारित्वात विनाशित्वात दृश्यत्वाच घटो यथा. दृष्टांत दिला घटाचा, दृश्य आहे घट, तर म्हणून तो कसा आहे, मिथ्या आहे. त्याच्या नत्वम देहो, तुम्ही देह नाही, तुम्ही मन नाही, तुम्ही इंद्रियांचा संघात नाही, असं सांगितलं हे. आणि हा अनुभवाचा सुद्धा विषय असताना हे जे मूर्ख लोक आहेत ते काय करतात म्हणे, विनाकारण त्या देहाचा, मी देह सत्य आहे काय है ना, पहिले 10-5 अभंगांमध्ये नाही का अभंग, बुजगावणे चोरा रक्षण असे भासत असे, त्याची सुरुवात काय अभंगाची, देह आधी खाय खरा देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा रक्षण असे भासत असे. देह काय खरा आहे का, पितृभुक्ता न जात बिर्यात जातोन्नेव वर्धते अन्नेन वर्धते देहस्व अन्नमयो नात्मा प्राच्यु ऊर्ध्वम तदभावतः प्राक प्रद्भावसान्य अत्यंत अभावाचं प्रतियोगिता आहे त्याच्याकडे. जे ज्याचं प्रतियोगी असतं ते द्रष्ट्याच्या दृष्टीला दृग्गोचर होणारं असतं, ते नष्ट होणारं असतं. जो ज्या पदार्थाचा प्रतियोगी असतो तो प्रतियोगी, पदार्थाचा प्रतियोगी तो नष्ट होणारा असतो. अभावाचा जो प्रतियोगी आहे तो नष्ट होत असतो आणि अभावाचा जो अप्रतियोगी असतो त्याला त्या न्यायशास्त्रामध्ये अनयोगी असा शब्द वापरला नाही का. गुरुवर्य श्री साखरे महाराजांनी 2 शब्दाचा प्रयोग केला होता कालच्या सत्रामध्ये. अनयोगी आणि प्रतियोगी हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. त्यांना शास्त्र माहिती आहे आणि मला फक्त 2 शब्दच माहिती आहेत. हा त्यांच्यातला आणि आपल्यातला काय मोठा फरक आहे. हे सुनियासी मुक्तुका म्हणे मूर्ख वागविते भार नेतील ते सार परीक्षक. आणि मूर्ख लोक जे आहेत ते शरीराचा किंवा इत्यादिकांचा काय ते सगळा भार वागवतात बघा विनाकारण. आणि जे परीक्षक लोक असतात म्हणजे जे चिकित्सक लोक असतात, चिकित्सक म्हणजे ॲनालिसिस करतात, त्याचं विश्लेषण करतात, हे पदार्थ असा आहे, हा पदार्थ तसा आहे, हे असं आहे का, हे तसं आहे का. आणि ते लोक काय परीक्षक आहेत खरे. आणि ते लोक मग त्या सत्याच्या साक्षात्काराचे भोक्ते होतात. त्यांचं जीवन सफल होतं, त्यांचं जीवन पूर्ण होतं. असा महाराजांनी दृष्टांतपूर्वक या ठिकाणी एक सैद्धांतिक विचार प्रतिपादन केलेला आहे. आणि पुढे आता देवाला पुढच्या अभंगामध्ये तुकोबराय विनवणी करतात की देवा तुमचं जे काही मला तुम्ही भेट का देत नाही बरं, भेट द्या ना मला. तुमचं वचन आहे की जे भगवत भक्त असतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म
असे जे काही भक्त आहे ना, त्यांना भेट देणं हे तुम्ही वचन देऊन ठेवलेलं आहे, ते वचन तुमचं तुम्ही पूर्ण करा ना. मला पहिल्यानं तुम्ही भेट द्या, असा आशयाचा अभंग पुढचा आहे. भेटीची आवडी उतावीड मन लागलेसे ध्यान जीवी जीवा, आता आवडीचा पुरावा सोहळा येऊनी गोपाळ क्षेमदी, नेत्र उन्मळीत राहिले तटस्थे गंगा अश्रुपाती वाहवली, तुका म्हणे तुम्ही करा साचपणा मुळीच्या वचना आपुलिया. भेटीची आवडी उतावीड म्हणतेवा, मला आहे ना तुमच्या भेटीची आवड आहे, भेटीची आवड. आणि ती आवड अशी आहे की माझं मन आहे ना ते तुमची भेट व्हायलाच पाहिजे, त्याच्याकरता माझं मन उतावीड झालेलं आहे. म्हणजे ती भेट, मला माझ्या भेटीची आवड आहे, माझं मन भेटीसाठी लालायित झालेलं आहे, उतावीड झालेलं आहे. आणि पुन्हा जीवी जीवा ध्यान लागलेसे, माझ्या जीवाला त्या ठिकाणी ध्यान लागलेलं आहे. वाट पाहत भगवानसुद्धा जसं तुकोबराय देवाची प्रतीक्षा करतात ना, देवा मला तुम्ही भेट का देत नाही, तसा भक्तसुद्धा, असे अभंग आहेत बरं का. आता आपल्या काही जास्त पाठांतर नाही, पण असे पण अभंग आहेत की भक्त देवसुद्धा भक्तांची वाट पाहत असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, असं आहे ना. म्हणजे भक्त जसे देवाची प्रतीक्षा करतात भेट देण्याची, तसं भगवानसुद्धा मला भक्त कधी भेटतील असेही प्रतीक्षा करतात. पण इथे मात्र संत देवाच्या भेटीची आकांक्षा, इच्छा या ठिकाणी व्यक्त करतात. आणि ते सुद्धा तीव्र इच्छा आहे, माझ्या जीवाला त्या ठिकाणी ओढ लागलेली आहे. महाराज म्हणतात तुम्ही मला कधी बरं त्या ठिकाणी दर्शन देणार. आता आवडीचा पुरावा सोहळा येऊने गोपाळा क्षमदे, देवा हे गोपाळा आता माझ्या आवडीप्रमाणे तुम्ही मला दर्शन द्या ना. दर्शनाचा जो सोहळा आहे, म्हणजे ते म्हणत आहे ना काहीतरी लिहिलेलं असतं ना एका पॅम्पलेटवर, तुम्ही आता महाराजांचा दर्शन आणि प्रवचन सोहळा तसं आहे ना. तुकोबराय देवाला म्हणतात, देवा आता एक काम करा ना, तुमचा दर्शन आणि तो प्रवचन सोहळा एकदा मला तुम्ही दाखवा. तुमचं ते दर्शन करण्याची आता आवडीचा आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, काय आता दृष्टीपुढे ऐसा चेतुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवा तुमची ती आवड आहे माझ्या अंतःकरणामध्ये दर्शनाची, ते दर्शन मला तुम्ही आता द्या आणि माझा हा दर्शन देण्याचा सोहळा तुम्ही पूर्ण करा हे पांडुरंगा. नाही त्याच्याकरता काय काय झालं आहे म्हणले, अहो मला तुमचं दर्शन होत नाही, हा विरह जो आहे तो काही मला सहन होत नसतो. बघा म्हणतात ना, भजन करणाऱ्या माणसाला जर विक्षेप झाला तर त्याला मृत्यूप्रमाण वेदना होत असतात, असं महाराजांनी विश्लेषण केलं आहे. तसं इथे सुद्धा तुमचं ते जे दर्शनाची मला लालसा लागलेली आहे, तुम्ही काही दर्शन देत नाहीत. पण आता ते दर्शन न मिळण्यामध्ये काय प्रकार झाला आहे माझा माहीत आहे का, माझी स्थिती काय झालेली आहे. जरा माझ्या स्थितीचं जरा बघत जा, आमचीसुद्धा स्थिती काय चाललेली आहे. तुमच्या दर्शनाच्या किंवा तुमच्या स्वरूपामध्ये जाण्यासाठी, त्या सत्याच्या साक्षात्कारासाठी आम्ही ललायित झालो. आमच्या अंतःकरणामध्ये आवड आहे, पण कधीतरी जरा एखादी नजर किंवा थोडंसं कधी जरा ढुंकून तरी एखाद्या वेळेस बघत जा, असं तुकोबराय देवाला या ठिकाणी देवाला सांगतात. देवा माझ्या आवडीप्रमाणे तुम्ही दर्शन द्या आणि काय करा, येऊनी गोपाळा क्षेमदे, हे पांडुरंगा गोपाळा, आणि मला तुम्ही या आणि मला तुम्ही आलिंगन द्या. त्याच्याकरता काय झालेलं आहे म्हणे, नेत्र उन्मळीत राहिले तटस्थी गंगा अश्रुपाती वाहविले. हे भगवत भक्ताचं लक्षण आहे. म्हणजे नेत्र उन्मळीत राहिले, तटस्थी राहिले. नेत्राची जी उघडझाप आहे, ज्याला निमिष म्हणतो ना आपण, की नेत्र पापणी ते आता काय होत नाही, वरची पापणी पापण्या आता लवतच नाहीत, उन्मळीत राहिले. म्हणजे नेत्र उन्मळीत तटस्थी राहिले, त्याला त्राटक म्हणतात योगामध्ये. त्राटक उपासना आहे ना एक योगामधली एक साधन आहे. त्राटक म्हणजे डोळे जे आहेत ते आपण नाही का बाबांकडनं ऐकलेलं आहे की ते रमण महर्षी जे आहे ते अरुणाचल प्रदेशमध्ये रमण महर्षींनी त्या गिरी कपाटामध्ये त्राटक नावाची साधना केली. म्हणजे डोळ्याची पापणी लावू द्यायची नाही. त्याच्यामध्ये चिलटांनी सुद्धा घरं केले, जपमा केलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याला त्राटक नावाची उपासना योगशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. तसंच झालं आहे म्हटले माझं. तटस्थ राहिले नेत्र आणि ते आता उघडझाप करत नाहीत. आणि म्हणले गंगा वाहिली अश्रुपाती, आणि जणू काही गंगा अश्रुपाती गंगा वाहिली, आणि अश्रुपात एवढे होत आहेत की जणू काही गंगा वाहते की काय, म्हणजे जणू काही गंगाच वाहत आहे. म्हणजे अष्टसात्विक भाव थोडक्यामध्ये निर्माण झाले असं समजायला अडचण नाही. स्तंभाः स्वेदोथ रोमांच स्वरभंग वेपथुः वैवर्ण्यम अश्रुप्रलयः इत्येष्टो सात्विका मतः. म्हणजे अष्टसात्विक भाव या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. देव भेटला नाही. डॉक्टर बाबा सांगत असतात ना बाबा, की म्हटले काय आपलं हिच्यापासून काय अडलं आहे का. एखाद दिवशी पाठाला समजा असतं कधी आता लय दीर्घ काळ झाला आहे ना, मग एखाद्या वेळेस समजा नाही आलं तर काय अडचण आहे का म्हणजे आता
एवढे वर्ष समजा आता एकच चाललंय आणि सगळं तेच चाललेलं आहे एक टाकीपणाने. मग आता एखाद दिवशी असं ते म्हणत नाहीत बरं का, ते कोणालाच काहीच म्हणत नाहीत. म्हणजे आता असं बोलू नये, आपलं प्रवचन ऑनलाईन असतं ना, पण आता बोलता बोलता जरा बोलून गेलो. नेत्र उन्मोळीत राहिले तटस्थी, गंगा अश्रुपाती वाहविली. अश्रुपात झाला म्हणजे ते असं सांगत असतं, तर सांगूनच टाकतो आता. म्हणजे काय की एखाद्या दिवशी पाठाला नाही आलं तर नाही आला एखाद्या वेळेला पाठाला, मग काय होतं, नाही आला त्याच्यापासून ते असं म्हणत असतात, त्याच्यापासून काही अडलंय का, काही लिहायचं राहिलं कोणाचं, का खायचं राहिलं कोणाचं, का कोणाला काही कपडे, म्हणजे त्याच्यापासून अडतंय काय नेमकं, आला काय नाही आला काय, पुन्हा विनोदाने ते त्याला अन्यथा सिद्ध असंही ते म्हणत असतात. म्हणजे हे व्यक्ती आहे ना, आमच्यामधली अन्यथा सिद्ध व्यक्ती आहे. ते असले काय आणि ते नसले काय त्याच्यापासून काही फारसा म्हणजे फरक पडत नाही. म्हणजे मग काय अडतं बाबा आपलं, हे जर केलं नाही, भजन जर केलं नाही तर काय अडतं. पण भक्तांचं लक्षण हे आहे की त्याच्याशिवाय तुमची भेट होत नाही म्हणून डोळ्यातून त्यांचे अश्रुपात होतात. परवाच्या सत्रामध्ये बाबांनी म्हणजे तिथल्या सत्रामध्ये आपल्या तिथं त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती रामकृष्ण परमहंसांची, की ज्या दगडावरती ते बसलेत तो दगड जो आहे त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तो दगड शेवाळला. आणि ते म्हणतात की आजचाही दिवस फुकट गेला. म्हणजे आजही दिवस गेला असाच गेला. म्हणजे काय, काली मातेने मला आजही दर्शन दिलं नाही, आजही हा दिवस काय गेला, फुकट दिला, असं कोणी म्हणतं का. पण महाराज इथं उत्कंठ आहे तुकोबरायच्या अंतकरणामध्ये, मला तुझं दर्शन झालंच पाहिजे, मला तू भेटलाच पाहिजे आणि मला तुझं जे प्रेमसुख आहे ते मिळालंच पाहिजे, अशा विचाराने महाराज भारावलेले आहेत, अशा विचाराने ते लालायित झालेले आहेत. त्यामुळे त्यांची जी काही अवस्था आहे ते अशा प्रकारची झाली, ते त्यांनीच या ठिकाणी वर्णन केली. तो का म्हणे, तुम्ही करा साचपणा मुळीच्या वचना आपुलिया. देवा तुमचं मूळचं वचन आहे ना, काय वचन आहे, गीतेमध्ये मंत्र आहे, अनन्य चैता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. जे लोक अनन्य झालेले आहेत, अनन्य चैता सततम यो माम नित्यशः स्मरती, जे माझं नित्य स्मरण करतात, जे माझं भजन करतात, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, स्वरूप संकीर्तन, नाम संकीर्तन करतात, ते लोक जे आहेत ना, त्यांचं सगळं काय म्हणे, त्यांचे ते जे वचन आहे तुमचं ते तुम्ही काय करा, साच करा, त्याला मी दर्शन देतो, असं जे तुमचं वचन आहे ते तुम्ही सत्य करा, असं महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढे महाराजांनी हा स्थितीपर प्रकरणातला पुढचा अभंग आहे. धवळले जगदाकार अंधार तो निरसला, लपो जाता ठाव नाही प्रकट पाही पसारा, खरियाचा दिवसाला वाढी बोला न पुरे, तुका म्हणे जीवेसाठी पडली मिठी धुरेसी. महाराजांनी या अभंगामध्ये आता आपल्याला अशा प्रकारचं भजन करून, देवाचं स्मरण करून अशी स्थिती प्राप्त झालेली आहे, ज्याला ब्रह्मस्थिती म्हणतात. एषा ब्राह्म्य स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यते स्थित्वास्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छती. अशी ही निर्वाण शांती जी आहे, परमाशांती प्राप्त झाली, जीवन तृप्त झालं. धवळले जगदाकार अंधार तो निरसला. सत्पुरुषांच्या समागमामध्ये, आचार्यांच्या समागमामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये त्यांनी महावाक्यादिकांचा उपदेश केला. त्या शिष्याच्या अंतःकरणावरती त्याच्या काय मनामध्ये अब्रह्मास्मित्याकारक वृत्ती झाली, त्याच्यामध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य त्याने अज्ञानग्रंथीचा नाश केला आणि अज्ञान कार्याचा बाध झाला. महावाक्याचेने नावे गुरुकृपेचेने थावे, माता हात ठेविला नव्हे थापटिला जैसा. बरोबर आहे ना, म्हणजे महावाक्यादिकांचा उपदेश झाला आणि उपदेशाने त्याच्या अज्ञानाचा नाश झाला आणि अज्ञान कार्याचा काय झाला, बाध झाला. मग असा जो जीवनमुक्त महात्मा, याला लोकोत्तर पुरुष म्हटलेला आहे, याला जीवनमुक्त महात्मा म्हटला. तो कसं आहे त्याचं जीवन, आता धवळले जगदाकार अंधार तो निरसला. जगदाकार म्हणजे आदो ब्रह्मा अहम अस्मी इति अनुभव उदिते, तत्पश्चात सर्वम खलविदम ब्रह्म. ऐसिया प्रतितीचा वाखारा पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आती, असं माऊलींनी वर्णन केलं आहे. तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्ते पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषः. या श्लोकावर ज्ञानोबरांनी भाष्य केलं आहे. ऐसे व्यापक ज्ञान भले, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाच्या हृदया ते गिवसीत आले, तयाचे समता दृष्टी बोले विशेषो काही. इथला हा संदर्भ इथं तुकोबराय बोलतात. धवळले जगदाकार, अंतःकरणामध्ये मी ब्रह्म आहे अशा प्रकारची वृत्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, ब्रह्मबोध झालेला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला, सर्वम खलु इदम ब्रह्म, मी ब्रह्मरूप आहे असं जेव्हा होतं तेव्हा
त्याला संपूर्ण दया तयाचे प्रतीती जगची मुक्त. हे असो आपुले प्रतीती जगची मुक्त. तो जयाकडे वासु पाहे तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणेल ते तरा हे महाबोधू. असंही माऊलींनी वर्णन केलं आहे. त्याच्या दृष्टीमध्ये हर जिकडे तिकडे काय सगळा परमात्माच परमात्मा आहे. धवळले जगदाकार. परिणाम काय झाला? अंधार तो निरसला. त्या ज्ञानाने वृत्ती ज्ञानाने काय केलं आहे? अज्ञानाचा नाश केला. मग आता ज्या ज्ञानाने नाश केला ते ज्ञान काय तिथं राहिलं का? ते ज्ञानसुद्धा तिथं निघून जात असतं. खरं ज्ञान हे राहतच नसतं आणि खोटं ज्ञान हे कधी जातच नसतं. झालेलं जे ज्ञान आहे ते खरं खरं ज्ञान आहे. अब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती झाली, तिनं तिचं काम केलेलं आहे. अज्ञानाचा नाश केला. अंधार तो निरसला. विद्यते हृदय ग्रंथे छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चाश्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणजे काय? जगत ब्रह्मरूप झालेलं आहे. जगत ब्रह्मरूप झालं म्हणजे आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो, अशा अर्थाने म्हटलेलं आहे नाही का. मग आता त्या ओव्या आहेत ना, आपल्याला काही मलाही काही फारसं माहिती नाही बघा, पण आता नाही का त्या अमृतानुभवामध्ये वगैरे अशा अर्थाच्या ओव्या येतात. ज्ञानेश्वरीत पण काही ओव्या येतात. नागमुदी कंकण त्रिलिंगे भेदली खून घेता तरी सुवर्ण घेजे की वेचू जाता कल्लोळ. काय ना काय वेचूनी आणू कल्लोळ काय तेथे तरी निखिळ पाणीच फावे, अशा अर्थाची ओवी आहे. वेचूनी आणू कल्लोळ वेचू जाता कल्लोळ काय तेथे तरी निखिळ पाणीच फावे. म्हणजे ते कल्लोळ वेचायला जरी गेला तरी त्या ठिकाणी काय सगळं आपल्याला त्या ठिकाणी पाणीच प्रतीतीला येतं. हातामध्ये काय येतं? पाणी येतं ना. जसं की नाही का बाबा सांगत असतात, समुद्राला गंगा मिळाली म्हणजे त्या पाण्यामध्ये हात घातला, त्या गंगेची वेणी हाताला आली का त्या समुद्राची सेंडी हाताला आली का पाणीच हाताला आलं. सगळं सगळं पाणीच पाणी आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म. याचा अर्थ जगताला ब्रह्मरूपता दिली म्हणजे जगत काहीतरी एक वेगळं आहे आणि ब्रह्म काहीतरी वेगळं आहे. द्वित्वाचा सिद्धांत सांगायचा आहे का सिद्धांत एकत्वाचा आहे? सिद्धांत एकत्वाचा आहे ना. एको देव सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासा साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, असा उपनिषद मंत्र आहे. म्हणजे त्या जगताला ब्रह्मरूपता दिली म्हणजे आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. आद्यस्थ पदार्थ अधिष्ठानावर भासतो. अधिष्ठाना एवढा भासतो, अधिष्ठानामध्ये मिसळून भासतो. पण ज्या अधिष्ठानावरती तो भासत असतो त्या अधिष्ठानावरती त्याचा त्रैकालिक अत्यंताभाव असतो. आद्यस्थ पदार्थ काही अस्तित्वात असतो का? आद्यस्थ पदार्थाचं कोणतं अस्तित्व नसतं. भासमान पदार्थ जो आहे तो काही भासमान पदार्थ भूतकाळात होता का भविष्यकाळामध्ये राहणार आहे का? जेव्हा भासतो तेव्हासुद्धा तो पदार्थ नाही आहे, तेव्हासुद्धा तो पदार्थ नाही आहे. भास हुआ नहीं, है नहीं, होगा नहीं, होता नहीं. भास झालेला नाही आहे. और अधिष्ठान में कुछ होता नहीं, अधिष्ठान के सिवा कुछ नहीं, और अधिष्ठान में होता कुछ नहीं. जसं ते नाही का योग वाशिष्ठामध्ये लिहिलं आहे बघा, आकाश में नीलिमा नहीं होते हुए भी दिखाई देती है, वैसे ही यह चिदाकाश में यह ब्रह्मांड नहीं होते हुए भी दिखाई देता है. अशा अर्थाचा मंत्र पण आहे. आणि असं योग वाशिष्ठामध्ये वाक्यसुद्धा लिहिलेले आहेत. अशा प्रकारे नसलेला पदार्थ प्रतीतीला येत असतो. हेच त्याचं काय आहे? त्या मायेचं वैशिष्ट्य असतं. आता याचा अर्थ असा नाही की पदार्थ हा अध्यस्त आहे, अधिष्ठानरूप पदार्थ आहे. या अर्थाने सगळं रज्जूवरती सर्प आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा सर्प सांगायचं आहे का? फक्त रज्जूच सांगायची आहे? फक्त रज्जूच सांगायची असते. अधिष्ठानावरती जगताची प्रतीती येत आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा जगत सांगण्यात तात्पर्य असतं का? का सगळं अधिष्ठानच सांगायचं असतं? सगळं अधिष्ठानाची सगळी व्याप्ती आहे असं वर्णन केलं आहे बघा. असा हा अभंग आहे स्थितीपर प्रकरणामधला. धवळले जगदाकार अंधार तो निरसला. आता परिणाम काय झाला? लपो जाता ठाव नाही प्रगट पाही पसारा. आता लपायचं कुठे नेमकं? लपो जाता ठाव नाही म्हणजे हे संपूर्ण जगत जे आहे ते ब्रह्मरूप. आता जीवरूपाने लपण्यामध्ये त्या ठिकाणी कोणती जागा शिल्लक राहिलेली आहे का? काही नाही. मी जीवरूपाने लपणार नाही राहिलेले. बंधा कालेपी बंधा भावा. मी जेव्हा बद्ध आहे असं म्हणत होतो तेव्हासुद्धा तुम्ही कोण होतात? मुक्तच होता. शृण्वंत विश्वे अमृतस्य पुत्राः आई धामानि दिव्यानि तस्तु. म्हणजे बंध असताना सुद्धा बंध असताना सुद्धा काय आहे? मी बद्ध आहे असं म्हणत होतो तेव्हासुद्धा कोण होतो? मुक्तच होतो. लपो जाता ठाव नाही. जीवरूपाने लपण्याकरता कुठं जागा असते का? ईशा भाष्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान जगत्तेन त्यक्तेन भंजिथामागृध कस्यस्वी धनम, असं म्हटलेलं आहे ना अमृतानुभवाती ओव्यात बघा. काय प्रगट पाही पसारा. द्रष्टा दृश्य सगळं काय झालेलं आहे आता? हे सगळं ब्रह्मरूपच आहे. प्रकाश तो प्रकाशकी यासी न वंची घेई चुकी मनोनी जगे असे की वस्तू प्रभा, असं म्हटलं. ईश काय विभाती यस्य भासा.
सर्वमिदं हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकरू देते, असेही सुद्धा माऊलींनी वर्णन केलं आहे. प्रगट पाही पसारा, आता हा खरा दिवस आहे. माऊली तुकोबराय म्हणतात, खरियाचा दिवस आला वाढी बोला न पुरे. आता हा खरा दिवस आहे. खरा दिवस म्हणजे हा खरा दिवस, आता पारमार्थिक खरा दिवस आज उजाडला आहे. आता असा जो दिवस उजाडला याचं काही शब्दांनी वर्णन करता येत असतं का? ती स्थिती जी आहे नाही का, माऊलींनी रात्री सांगितलं ना सत्रामध्ये शब्दांचा किती गौरव केला. आता शब्द काही तिथपर्यंत पोहोचत असतो का? किंबहुना शब्दो स्मरणदाने प्रसिद्धो ययाही संबंधो नाही येथे, असं माऊलींनी लिहिलं आहे. सगळ्यांच्या ओया पाठच आहेत. हा खरा दिवस आहे. कोणता दिवस आहे? की अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होणे, याच्यासारखा दुसरा खरा दिवस कोणता असू शकत नाही. हाच खरा दिवस आहे. य चेद वेदी दत्तसत्यमस्ति न चेदी हा अवेदीन महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रत्यस्मा लोकादमृता भवंती, असाही मंत्र आहे. य चेद वेदी, असं जेव्हा होईल तेव्हा त्याने चांगल्यातलं चांगलं केलं. बाबा म्हणत असतात ना, म्हणजे ज्या दिवशी अशा प्रकारची वृत्ती, अशा प्रकारची स्थिती होईल त्या दिवशी म्हणजे त्याचं कल्याण झालं, नाहीतर मग त्याची काय आहे? भिवंडी आहे. यह चेद वेदी दत्त सत्यमस्ति आणि न चेदी हा अवेदीन महती विनष्टी, आणि जर त्याने त्याला जाणलं नाही तर काय झालं म्हणे? त्या बाबांचा शब्द आहे बघा, तो बोलायलाही भीती वाटते, ते मोठे स्ट्रॉंग शब्द आहेत ना हो. त्याचा असा शब्द असतो एक की त्याचा आता जाऊ द्या, नकोच बोलायला म्हणजे त्याचं भिवंडी झाली एवढा शब्द ठीक आहे. खरियाचा दिवस आला वाढी बोला न पुरे, म्हणजे आता त्याच्याविषयी काही शब्द त्या ठिकाणी बोलू शकत नाही. विधी निषेधाची वाट त्यांनीच दाखवली, असंही माऊलींनी संदर्भ दिला रात्री एक. विधी निषेधाची वाटा दाविता हाची दिवटा बंधू मोक्षू कडिकटा शिष्टू हाची, हा शब्द विधीची निषेधाची वाट कोणी दाखवली? यानेच दाखवली. पण असा शब्द जो आहे, बाप उपयोगी वस्तू शब्द काय म्हटलं ना, स्मरणदानी प्रसिद्धू अमृताचा विशदू आरिसा नव्हे, अमृताचा नाही, अमृताचा विशदू आरिसा नव्हे, म्हणजे अमृत असलेल्या आत्म्याला त्याचं प्राकट्य करून देणारा हा शब्दरूपी आरसा नाही का, असा त्या ठिकाणी आक्षेपार्थाने माऊलींनी विचारलेला आहे बघा. खरियाचा दिवस आला तुका म्हणे जीवेसाठी पडली निठी मिठी धुरेसी, महाराज म्हणताय आता अशा प्रकारचं ज्या जे जीवदशा जे आहे, जीवेसाठी मिठी पडली धुरेसी, म्हणजे सर्वात श्रेष्ठ असलेलं जे ब्रह्म आहे, व्यापक असलेलं ब्रह्म, त्या ब्रह्माची अभेदत्वाने मला त्या ठिकाणी भेट झाली. माझी जीवदशा सर्वतोपरी त्या ठिकाणी संपलेली आहे. म्हणजे जे व्यापक असलेलं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माशी माझी भेट झाली. म्हणजे जीव काय आहे? ब्रह्मरूप आहे. म्हणजे जसं ब्रह्म आहे तसा जीवही तसाच आहे. मग त्याच्या ठिकाणी जसा परिच्छेद नाही काय आहे ना, ते पंचदशीमध्ये मंत्र काय, न व्यापित्वा देशतोंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्या दानंत्यम ब्रह्मणी त्रिधा, तसा ते ब्रह्म जसं भेदरहित आहे तसा मी सुद्धा आता भेदरहित झालेलो आहे. काय परिच्छिन्नता निघून गेली आत्म्याची आणि ब्रह्माची परोक्षताही निघून गेलेली आहे, असा अर्थ साधारणतः याचा अभंगाचा असावा. पुढे माऊली त्या ठिकाणी तुकोबराय देवासी परिहार करतात. मातेची अवस्था को काय जाणे बाळ तिसी तो सकळ चिंता त्यासी, ऐसा परस्पर आहे जे विचार भोपळ्याचा तार दगडासी, भुजंग पोटाळी चंदनाचे अंग निवे परी संग नव्हे तैसा, तुका म्हणे करा परिसाचे परी मज ठेवा सरी लोखंडाचे. मातेची अवस्था, आता मला तसं करा. तुकोबराय म्हणतात जसं आई, त्या हा अभंग मागे पण गेला अशाच अर्थाचा, आता आपल्या सत्रामध्ये गेला. पुन्हा तुकोबराय तोच विषय या ठिकाणी सांगतात की आईची जशी अवस्था होत असते त्या बाळाच्या संदर्भामध्ये, तसं त्या बाळाविषयी जशी ती आई करते ना, तसं जरा माझ्याविषयी पण जरा तुम्ही करा ना. म्हणजे आई जशी सगळी चिंता करते त्या बाळाची, तसं माझीसुद्धा तुम्ही सगळी चिंता करा, असा आशयाचा हा अभंग आहे. मातेची अवस्था काय जाणे बाळ जे आहे ते मातेची अवस्था काय जाणणार आहे बरं. तिसी तो सकळ चिंता त्यासी, तिसी तो म्हणजे तर, तिला तर त्याची सकळ चिंता, तिला तर त्याची सगळी चिंता असते. माझं पोर हे जेवलं की नाही, त्याला तहान लागली असेल का, उलट त्याची तहान कोणाला लागते, ते तिला लागत असते. सगळी चिंता त्या आईला असते. ऐसा परस्परे आहे जे विचार, म्हणजे काय, असा म्हणे दोघांमध्ये भेद आहे. परस्पर आहे जे विचार, दोघांमधला भेद काय आहे, ते आपलं निश्चिंत असतं आणि त्याची सगळी चिंता कोणाला लागते, त्याच्या आईला असते. हा दोघांमध्ये भेद आहे. भोपळ्याचा तार दगडासी, दृष्टांत दिला. ऐसा परस्परे आहे जे विचार, भोपळ्याचा तार दगडासी, म्हणे दगड जे आहे ते भोपळ्याला तारू शकतो का, पण भोपळा मात्र काय आहे, दगडाला
तारू शकतो. तसं आहे ना, आईच्या संदर्भामध्ये जशी आई सगळी चिंता करते त्या बाळाची, जसा भोपळा हा त्या दगडाला सुद्धा तारतो, दृष्टांत दिला, तसं तुम्ही सुद्धा आहे ना माझं संरक्षण करा, मला तुम्ही तारा म्हणजे मला तुम्ही तुमचं प्रेम द्या आणि मृत्यूच्या अव्यवहित पूर्वी तुमच्या स्वरूपाशी मला समरस करा, अशा अर्थाचा हे चरण आहे. दृष्टांत देतात दुसरा पण, भुजंग पोटाळी चंदनाचे अंग निवे परी संग नव्हे तैसा. भुजंग म्हणजे मोठा असलेला जो महासर्प म्हणतो आपण ज्याला, चंदनाच्या बुंध्याला काय होतो, तो चंदनाचे अंग पोटाळी म्हणतो, त्याला वेडे घेतो. त्या ठिकाणी त्या चंदनाला शांत थंड लागतं, त्याला निवे, त्याला त्या ठिकाणी समाधानही प्राप्त होतं, म्हणजे त्याला शीतलता प्राप्त होते त्या चंदनाच्या स्पर्शाने. आणि तो निवे म्हणजे तो समाधानाला प्राप्त होतो त्या गारव्यामुळे, त्याला त्या ठिकाणी बरंसुद्धा होतं वाटतं. परंतु महाराज म्हणतायत त्या चंदनाच्या संगतीने ते जे सर्प आहे ते चंदन होत नसतं. चंदन हे चंदनच आहे देवा. कसं आहे, तसं तुम्हीच आहात. तुम्ही माझा हात दुसऱ्याच्या हातात द्याल कदाचित, पण तसं नाही. मला कोण पाहिजे, जसं त्या लहान पोराला त्याची आईच पाहिजे. माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा तुम्हीच पूर्ण करू शकता. तसं आहे ना, इथे चंदनाच्या संपर्कामध्ये सर्पाला शीतलता जरी प्राप्त होत असली, त्याला तात्पुरतं समाधान जरी प्राप्त होत असलं, तरीसुद्धा चंदन मात्र त्याला चंदन करू शकत नाही. चंदन हे चंदनच आहे. तसं तुम्हीच आहात. तुका म्हणे करा परिसाचे परी आणि मज ठेवा सरी लोखंडाचे. तुकोबराय म्हणतात, देवा मला आहे ना त्या परिसासारखं करा, परिसा परी करा, म्हणजे तुम्ही स्वतः तुका म्हणे करा परिसाचे परी मज ठेवा सरी लोखंडाचे. परिसाचे परी करा म्हणजे तुम्ही परिसाप्रमाणे आहात आणि मला परिसाप्रमाणे तुम्ही आहात. तसं मी लोखंडाप्रमाणे आहे. लोखंड परिसाच्या संपर्कामध्ये गेल्यानंतर काय म्हटलंय ना माऊलींनी वरी, काय फोडावया लागी लोह मिळो का परिसाचे अंगी, ते फोडतीये प्रसंगी सोनेची होईल, अशी ओवी आहे. म्हणजे काय, लोखंड फोडावर त्या लोखंडाला फोडण्याकरता जरी गेला तरीसुद्धा काय होतं, त्या लोखंडाचं सोनंच होतं. तसं आहे ना, तुम्ही स्वतः परिसाप्रमाणे आहात आणि मला लोखंडाप्रमाणे तुम्ही करून ठेवा. म्हणजे तुमच्या संपर्कामध्ये परिस जर लोखंडाला लागला तर धातू परिसे केले सोने. एत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये संदर्भ दिला. ते त्या परिसाचं काय असतं, सामर्थ्य असतं. कुरोरे महाराज तेव्हा सांगत असतात ना की त्या परिसाच्या संपर्कामध्ये गेल्यानंतर लोखंड कसं काय सोनं होईल, परिस आणि लोखंड सोनं कसं काय होतं ना. पण ते म्हणत असतात की असं कसं होतं, पण त्या परिसाचं काय आहे, ते सामर्थ्य आहे. येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलक आहे. तसं आहे ना, माझं जसं लोखंडाप्रमाणे मला करा आणि लोखंड परिसाच्या संपर्कामध्ये गेला म्हणजे त्याचं जसं सोनं होत असतं, तसं मी सुद्धा तुमच्या संपर्कामध्ये आलो. संपर्कामध्ये म्हणजे माझ्यावर तुम्ही कृपा करा आणि मला तुम्ही तद्रूप करा, अशा अर्थाचा असा साधारणतः अभंगाचा अर्थ असावा. महाराज पुढे वर्णन करतात. आता त्यांच्या ज्या जीवन आहे, शेवटी प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी संघर्ष असतो. महाराजांचं जीवनही त्याला अपवाद नाही आहे. महाराजांनी पण या ठिकाणी थोडासा आपलं आत्मनिवेदन देवाच्या पुढे केलेलं आहे की देवा, अशा प्रकारची माझी स्थिती आहे आता सध्या. लावोनी कोलीत माझा करतील घात ऐसे बहुताचे संधे सापडलो खोळेमधी, पाहातील ओने तेथे देती अनुमोदने तुका मने रीग पुढे नाही झाले धिंद. लावोनी कोलीत म्हणजे हे जे काही चांगलं जीवन आहे, आता चांगलं जीवन आहे, महाराजांचं जीवन आहे, जगद्गुरु श्री तुकोबरायांचं. छिद्रान्वेषण करणारे समाज जीवनामध्ये ज्याला कंटक लोक म्हणतो आपण, ते असतातच. म्हणतात ना की किती जरी गहू छान असले, बाजारातून 1 नंबरचा गहू आणला तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही खडे असतातच आहे. या समाज जीवनामध्ये मलाही सुद्धा या गोष्टीला सामोरं जावं लागलं. लावोनी कोलीत माझा करतील घात, असे काही छिद्रान्वेषण करणारे लोक समाजामध्ये आहेत. तेव्हा माझं संरक्षण आता तुम्ही करा. लावोनी कोलीत शब्दाचा अर्थ छोटंसं लहान जळतं असलेलं लाकूड असा अर्थ दिला इथे. म्हणजे ते जळतं लाकूड जे आहे ते घालू नये ना, म्हणे माझा घात करतील. हे जे लोक आहेत ना समाजकंटक लोक, ते कदाचित माझा घातही करतील. कारण असे प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलेलं पण आहेत. शिवबा कासारांच्या मंडळीने उकडतं पाणी जे आहे चरित्रामध्ये आपण ऐकलेलं आहे, उकडतं पाणी अंगावरती टाकलं. शास्त्री पंडित वैदिकांनी सुद्धा त्रास दिलेलाच आहे.
त्याच्यानंतर मंबाजी बुवा असतील, त्यांनी महाराजांना काठीने नाही काठीने बडवलेलं आहे असंही आपण चरित्रामध्ये ऐकलेलं आहे. हे प्रसंग दृष्टीपथामध्ये ठेवून पुढे आणखी काही जीवनाचा कालखंड आहे आणि त्या कालखंडामध्ये असा कोणताच विक्षेप आता बाह्य होऊ नये आणि सदैव वृत्ती आपली आत्मानंदामध्ये राहावी म्हणून आपल्या अंतःकरणातलं आत्मनिवेदन भगवंताच्या समोर जगद्गुरु श्री तुकोबर यांनी केलं आहे की देवा बघा आता लावूनी कोलित माझा करतील घात, हे लोक कदाचित घात करतील. ऐसे बहुतांचे संधी सापडलो खोडेमध्ये. अशा पुष्कळ लोकांच्या या दुष्ट लोकांच्या तावडीमध्ये मी त्या ठिकाणी घातपाताच्या जाळ्यामध्ये मी आता सापडलेलो आहे. पुष्कळ ऐसे बहुतांचे संधी, बहुत म्हणजे बहुत शब्द अधोरेखांकित करण्यासारखा शब्द आहे. बहुतांचे संधी असे महाराजांचे 2-3च प्रसंगाचे आता आपण बोललो ते असे पुष्कळ अशा प्रकारचे प्रसंग आहेत. तुकोबराय म्हणतात जाय पराव्या नारी रुक्माई समान, हे गेले नेमून ठाईचेची. ठाईचेची म्हणजे सिद्धांत रूपात महाराज वर्णन करतायत की पराव्या नारी रुक्माई समान. प्रसंगच आहे ना हा सुद्धा. अशा प्रकारे लोक घात करतील. ऐसे बहुतांचे संधी, पुष्कळ अशा प्रकारच्या दुष्ट लोकांच्या तावडीमध्ये त्या ठिकाणी घातपाताच्या जाळ्यामध्ये मी त्या ठिकाणी अडकलो सापडलो आहे. आता काय पाहतील उने तेथे देतील अनुमोदने. आणि आता जर का समजा अचानक एखाद्या वेळेला जर काही झालं तर ही लोक उणे पाहतील, म्हणजे माझ्यामधलं पहिलेच ते लोक छिद्रान्वेषण करणे ही त्यांची मुळात प्रवृत्ती आहे. आता ते पुन्हा पाहतील, याच्यामध्ये काय आणखी कमतरता आहे ते पाहतील आणि पुन्हा देती अनुमोदने. अनुमोदने म्हणजे त्यालासुद्धा ते त्या ठिकाणी दुजोरा देतील किंवा त्या ठिकाणी जगजाहीर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी करतील. तुका म्हणे रीग पुढे नाही झाले धिंद. तुकोबराय म्हणतात असं आता मला यापुढे आयुष्य सुखाने जाईल असा अवसर मला दिसत नाही. म्हणजे साधारण प्राप्त परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीचं निरीक्षण करून जगद्गुरू श्री तुकोबरायांनी हा अभंग या ठिकाणी लिहिला आहे की मला काही असं वाटत नाही आता इथून पुढे निर्वेदपणे असा प्रकारचा काल जाईल. त्याच्याकरिता देती अनुमोद तुका म्हणे रीग पुढे नाही झाले धिंद. धिंद म्हणजे फार अशा प्रकारचे धिंडवाडे लोकांकडून माझे निघालेले आहेत. वरलेला कालखंड जो आहे तो चांगला जाईल असं काही वाटत नाही. अशा प्रकारचं एक आत्मनिवेदन आपला असलेला जो परिहार आहे महाराजांनी देवाच्या पुढे दिलेला आहे. पुढे वर्णन करतायत महाराज. आता इथे आता काही सूचनासुद्धा महाराजांनी केलेल्या आहेत. असा मनुष्य देह प्राप्त झाला, अमूल्य शरीर आहे नाही का. मारुती बाबा सांगत असतात की असं हे मानवी शरीर आहे, त्याला उभं मॉडेल असं म्हणत असतात. मानवी शरीर म्हणजे उभं मॉडेल, म्हणजे सळपातळ बांधा, ज्याला मेरुदंड पाठीचा सरळ दिला. सरळ मेरुदंड दिल्यानंतरही कोणी आडवा वागत असेल तर मेरुदंड सरळ देणाऱ्याचा दोष आहे का, असंही बाबा म्हणत असतात. म्हणजे सरळ अशा प्रकारचं शरीर दिलं. मानवी शरीर सोडून दुसरं शरीर असं नाही आहे की सरळ मनका आहे का कोण्या शरीराचा, दुसऱ्या प्राण्यांचा. माणसाचाच मनका फक्त पाठीचा मेरुदंड हा सरळ आहे. पण आता अशा हे शरीर प्राप्त झालेलं आहे आणि अशा शरीरामध्ये काय करतात म्हणे लोक हे बघा. ऐसे एका अटी रीती सेनती करंटी साच आपुल्या पुरते करून न घेती काहिते. काही वेचतील वाणी निरर्थकची कारणी तुका म्हणे देवा काही समर्पणी सेवा. ऐसे एका अटी. एका म्हणजे कित्येक असा त्याचा अर्थ आहे. एका म्हणजे एक असा अर्थाचा अर्थ नाही. एका अटी म्हणजे कित्येकांचे असे. अटी म्हणजे खटाटोप चाललेले आहेत म्हणले, म्हणजे त्यांचे साया चाललेले आहे. किंवा त्याचा अर्थ ग्राम्य भाषेमध्ये उचापत्या असं पण शब्द आहे त्याला एक. म्हणजे अटी शब्दाचा अर्थ उचापत्या करणे किंवा म्हणतात ना काहीतरी की विनाकारण आहे ना, काही कारनामे असा पण त्याला एक शब्द आहे. म्हणजे गावाकडे खेड्यापाड्यांमध्ये वापरतात ना कारनामे, उचापत्या, विनाकारण खटाटोप. एका अटी म्हणजे कित्येकांचे असे काही खटाटोप आहेत. कसे रीती सिनती करंटी. विनाकारण हे लोक आहेत ना, करंटे लोक मिथ्या अशा प्रकारच्या विषयाकरता ते सिनती विनाकारण सीन प्राप्त करून घेतात. मन वास्तविक पाहता हे नरदेह का त्याच्याकरता मिळाला का. एवढं दिल्या ज्याने हा दिव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. देवाचं चिंतन करण्याकरता मानवी शरीर दिलेलं आहे. परंतु हे रीती सिनती विनाकारण आहेत ना, काहीतरी अनर्गळ शब्दाचा वृथालाप करीत असतात आणि आयुष्याचं ते मातेरं करत असतात. का बरं महाराज म्हणतात साच आपुल्या पुरते करुणीने घेती का हिते. आपल्या पुरतं जे हित आहे, आपल्या पुरते करुणीनं घेती का हिते.
हिते आपल्यापुरते करून कान घेती, आपलं स्वतःचं जे कल्याण आहे ते लोक का बरं करून घेत नाहीत? हे विनाकारणच असं मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. अरे बाबा, तू आला कशा करता? पहिल्यांदा स्वतःचं हित करून घे. आत्मनो मोक्षार्थम जगद हितायच. पहिल्यांदा काही नाही. आता बाबा सांगत असतात ना, ज्याला स्वतःलाच काही प्राप्त झालेलं नाही, ज्याच्या चित्ताची स्थिरता पण झालेली नाही, असा व्यक्ती जेव्हा समाज जीवनामध्ये काहीतरी काम करण्याकरता जातो तेव्हा तो समाजातली विषवल्ली ठरत असतो, असं बाबा सांगत असतात बघा. आणि बाबा सांगतात म्हणजे ते वाक्य भगवान श्रीरामकृष्णांच्या त्या ग्रंथामध्ये ते वाक्य आहे. असं का आपुले सेनती करंटी आपुले साच उद्धरेदात्मनात्मानम आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मय परिपुरात्मनः. वास्तविक पाहता त्यांनी स्वतःचं कल्याण करून घ्यायला पाहिजे होतं. त्या स्वांतकरण जिता सकळ कामोपभोग शांता परमात्मा परोता धुरी. नाही, अंतकरणाची शुद्धी करून घ्यायची. त्याच्याकरता निष्काम कर्म आहे, निष्काम उपासना आहे, देवाचं भजन करायचं, छान आनंदाने राहायचं. ना विनाकारण हे काही लोकांना म्हणे, कित्येक असे लोक आहेत त्यांना उचापत्या करायची किंवा त्यांना अशा प्रकारचे खटाटोप करण्याची सवय असती. काही वेचतील वाणी निरर्थकाची कारणी. महाराज म्हणतायत काही वाणी निरर्थकाची कारणे, काही वाणी वेचती. निरर्थक कार्यासाठी आपली वाणी जे आहेत ना ते त्या ठिकाणी खर्च करतात, विनाकारण बडबड करतात. जे ते काही उपयोग नाही त्या वाणीचा. ज्या ठिकाणी वाणीचा उपयोग आहे त्या ठिकाणी वाणीचा उपयोग करायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्या वाणीचा उपयोगच होत नाही आणि अशा ज्यांना काही समजतच नाही त्यांना वाणीचा उपयोग करून देण्याकरता प्रवृत्त झाला. काय उपयोग आहे त्याच्यामध्ये? माळ राणावरती काय पडला म्हणे? पाऊस पडला. खटकी जैसे वरसिले का आगी माझी पेरिले कर्ममानी देखिले स्वप्न जैसे. असं जसं माऊलींनी लिहिलं आहे. विनाकारण आहे ना वाणी खर्च करतात आणि विनाकारण शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे नेमिसे घातले आती फासे निसंगा जेने. असा माऊलींनी संदर्भ. विनाकारण सेन सगळं. तुका म्हणे देवा काही समर्पणी सेवा. आता हे देवा, हे लोक आहेत ना स्वतः सेवा का करत नाहीत? आपलं जीवन समर्पित का करत नाहीत? म्हणजे आपलं सगळं जीवन त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता किंवा देवाचं कार्य आहे, संतांचं कार्य आहे, गुरूंचं कार्य आहे, त्या कार्याकरता आपलं जीवन सगळं हे झोकून का देत नाहीत? विनाकारणाचे खटाटोप का करतात बरं? अशा प्रकारचा एक परिहारच म्हणूया अभंगामध्ये. हा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. असा उपदेश महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे. महाराज म्हणतायत पुन्हा आणखी उपदेशपर प्रकरणामधलाच हाही अभंग आहे. मा चालिले सोबती काय मानिली निश्चिंती काय करसी एकला काळ सन्निध पातला काही सावध तो बरवा करी आपुला काढावा चालिले आगळे हळूच कान केस डोळे ओसरले दात दाढा गडबडल्या आत एकली तळमळे जिव्हा भलते चावळे तुका म्हणे यांनी तुझी मांडिली घालणी. बघा तुकोबराय वर्णन करतात. चालिले सोबती त्या आता यांनाच उपदेश करतात. अरे भल्या माणसा, चालिले सोबती काय मानिले निश्चिंती. तुझे सोबती निघून चाललेले आहेत आणि तू काय निश्चिंती मानलेली आहेस, नाही का? काहीतरी आहे ना महाराजांचा एक अभंग बाबा सांगत असतात बघा. काहीतरी कोण दम आहे ऐसा ज्याच्या अंगी, असा एक अभंग आहे. त्याचे वाटे या जनाचे थोरवा आश्चर्य न करती विचार का हिताचा. कोण दम ऐसा आहे यांचे पोटी येईल सेवटी. कोण कामा काय मानोनिया राहिले निश्चिंती काय जाब देती यमदूता. असा मोठा 7 मला वाटते 6 का 7 कडव्याचा हा मोठा अभंग आहे. म्हणजे चालिले सोबती, तुमचे सोबती निघून चाललेले आहेत. मित्रमंडळी होते, क्लासमेट होते तुम्ही, त्याच्यानंतर आणखी तुम्ही 4वीमध्ये 5वीमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेत, ते सगळे निघून चाललेले आहेत. तुम्ही करता काय इथं? चाललेले सोबती काय मानिले निश्चिंती. तुम्ही निश्चिंती कशी काय मानलेले आहे? एकदम शांत चित्ताने आपलं बसून राहिलेले आहेत. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तो पण तो ही सैता तैसा झाला. आणि तुमची स्थिती काय? बालपण गेले नेनता तारुण्य दसे विषय व्यथा मध्ये प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी त्याकरता. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्नि बोधत सुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. म्हणजे तुमचे सोबती निघून चाललेले आहेत, निश्चिंत राहू नका. घोलेबा म्हणायचे बुवा संध्याकाळ होण्याच्या आत वळकटी बांधून ठेवा. म्हणजे आयुष्याचा भानो मावळण्याच्या आत तुम्हाला जे करायचं आहे ते करून घ्या. नाहीतर एखादा आजार जर झाला ना तर सगळं लक्ष त्या आजाराकडे जातं आणि चिंतन सगळं बाजूला राहतं आणि पश्चाताप फक्त पदरामध्ये उरतो. त्याच्यापेक्षा काय म्हणतात ना महाराजांचा अभंग आहे की जोपर्यंत हात पाय वगैरे चांगले आहे तोपर्यंत हे चिंतन करून ठेवा.
जवळवरी ते तर आहेच आहे, सिद्ध आहे हात चालावया पाय तव तो आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. एक असा अभंग आहे ना की देह कुठेही जरी असला तरी चालेल, पण देह असो माझा भलतीये ठाई, आता की शिराजा हीची विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे. देह असो माझा भलतीये ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे काळाचे खंडन घडावे, चिंतन तन मन जन विन्मुखता. हे पुढचं चरण महत्वाचं आहे. कफ वात पित्त देह अवसानी, ठेवावी वारोनी दुरी तेही, सावध तो माझी इंद्रिये सकळ दिली हाक वेळ येणे आधी. तुका म्हणे तुया सकळांचा जनिता येते ऐक्यता सकळासी, असा अर्थाचा अभंग आहे. इथं तोच विषय महाराजांनी प्रतिपादन केला. जोपर्यंत तुमचा त्या ठिकाणी आयुष्य छान आहे, इंद्रियामध्ये पाठव्य आहे, तोपर्यंत निश्चिंत राहू नका. आपलं साध्य प्राप्ती करण्यासाठी तळमळ करा. जर ते साध्य बाजूला राहिलं तर काय म्हणे, यो वा एतत् अक्षरम गार्गी विदित्वा अस्मात् लोकात प्रीतीस ब्राह्मणः. यो वा एतत् अक्षरम गार्गी अविदित्वा अस्मात् लोकात प्रीतीस कृपणः. बृहदारण्यक उपनिषदामध्ये त्या याज्ञवल्क्य मुनींनी गार्गीला उपदेश केला. कोणीतरी म्हटलं की गार्गी ही याज्ञवल्क्यांची पत्नी आहे. अनवधानाने झालं असेल ते. गार्गी याज्ञवल्क्यांची पत्नी नाही आहे, गार्गी ही याज्ञवल्क्याची शिष्य आहे. आणि याज्ञवल्क्यांची पत्नी कात्यायनी आणि मैत्री ही याज्ञवल्क्याच्या 2 पत्न्या. आणि त्या शिष्या गार्गीला याज्ञवल्क्य उपदेश करतात की गार्गी यो वा एतत् अक्षरम गार्गी विदित्वा अस्मात् लोकात प्रीतीस ब्राह्मणः. आणि हे गार्गी यो वा एतत् अक्षरम गार्गी अविदित्वा अस्मात् लोकात प्रीतीस कृपणः. जे मृत्यूच्या अव्यवहित पूर्वक्षणापर्यंत सनातन सत्याचा साक्षात्कार करतात ते लोक ब्राह्मण आहेत. आणि जे लोक जीवन सगळं निघून जातं पण त्यांना सत्याच्या साक्षात्कारापर्यंत ते पोहोचत नाहीत, असे लोक कृपण आहेत, असा उपदेश त्याही ठिकाणी केला. म्हणून या ठिकाणी सावध व्हायला सांगतात. काही सावध तो बरवा करी आपुला काढावा. महाराज म्हणतायत हे जोपर्यंत तुझे सगळे सावध आहेत, काही सावध तो बरवा, म्हणजे जोपर्यंत देह इंद्रिय वगैरे वगैरे हे सगळे शाभूत आहेत, बरवे आहेत, किंवा सावध तो बरवा करी आपुला कुडावा, आपुला कुडावा बरवा करी, तोपर्यंत आपण त्या ठिकाणी या संसारातून सोडवणूक करून घेतली पाहिजे. कुडावा काढावा असेल, काढावा म्हणजे या ठिकाणी सोडवणूक करून घेणे असा अर्थ आहे. तोपर्यंत हे लागलेलं जे मरणाचं आणि जन्माचं चक्र आहे त्याच्यामधनं तुम्ही काय करा, काढावा करा. म्हणजे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडा. हे जन्ममृत्यूच्या चक्रातून तोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे आणि ते इंद्रिय सगळे शाभूत आहेत, तोपर्यंत त्याच्यामधून तुम्ही बाहेर पडा. चालिले आगळे हळूच कान केश डोळे. अरे म्हणजे आगळे म्हणजे जे मृत्यूच्या जे मरणाला एक एक आडसर असतात ना, ते आडसर आता काय होत आहेत म्हणले, एक एक पडदा दूर हटत चाललेला आहे. काय कोणकोणते हळूच कान, हळूच केश आणि डोळे हे काय चाललेले आहेत. हळूहळू ते पडदे जे आहेत आडदर कान निघून गेले. तोप मार्थिव सांगत असतात, तोप टाकली तरी ऐकायला येत नाही. एकाने सांगितलं म्हणले गायन सुरू झालं. खवनिया काय ओवी आहे ना माऊलींची, त्याच्यावर बाबा बोलत असतात. गायन भीमसेन जोशी आले आणि गायन सुरू झालं. आता भैरवीपर्यंत आलं आणि 2 म्हातारे समोरून आले आणि ते म्हटले, अरे 2 तास झाले अजून कसं काय भजन सुरू होईना. अहो भैरवी सुरू झाली आणि ते म्हणतात अजूनसुद्धा 2 तास झाले भजन कसं सुरू होईना, ऐकायलाच येत नाही ना. तोप टाकली तरीसुद्धा ऐकायला येत नाही. असं जे आता कान जे आहेत ते काय झाले, निघून गेले. आता केस जरा कर्णमुळे सांगू आली, गोठी मृत्यूची भेटी जवळी आली. म्हणजे काय, कानावरचा केस पिकला, केसही सुद्धा आता पांढरे झालेत, म्हणजे त्याने आता सिग्नल दिलेला आहे, ते केस पांढरे झाले म्हणजे सावध व्हा, हा त्याचा काय खरा अर्थ असतो. त्याच्यानंतर डोळेसुद्धा आता धुसर दिसायला लागलं म्हणतात. म्हणजे डोळ्याने आहे ना असं स्वच्छ आणि स्पष्ट त्या ठिकाणी दिसत नाही. ओसरले दात दाढा गडबडल्या आत. आणि दात जे आहे त्या दातांना सुद्धा खिंडा पडल्या. दाताची भिंत असा अर्थ केला आणि त्या भिंतीला खिंडावर पडलं. म्हणजे त्याच्यामध्ये आता पूर्वी लहानपणामध्ये काय दात कोरायला काय काड्या घेत होते का, आपण आता विशिष्ट वय झालं म्हणजे काय होतं, काडी घ्यावी लागते बघा दात कोरण्यासाठी. आणि ते काडीसुद्धा त्याचे परिमाण जे आहे ते हळूहळू जसं वय वाढतं तसं त्या काडीचं सुद्धा परिमाण वाढतं. म्हणजे काय, दाताच्या खिंडा अशा म्हणजे जास्त होत चालतात, दात जागा सोडतात, हा त्याचा अर्थ. म्हणजे दातांनी पण जागा सोडली. त्याच्यानंतर
ते दाढा जे आहेत आतमध्ये त्या आता काय होते म्हणले दाढा दुखतात, म्हणजे त्या दाढा हे गडबड करायला लागल्या, त्या हलायला लागल्यात, आता खायचं असेल तरीसुद्धा खाता येत नाही, अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. सावध व्हा असं त्याचा काय आहे इथला अर्थ आहे. एकली तळमळे जेव्हा भलते चावळे तुका म्हणे यांनी तुझी मांडली घालणे. आणि ती एकटी राहिलेली आहे, सगळे आता जीव एकटीच आहे ना, पण ती सुद्धा आहे ना, सर्व सोबती तिचे निघून गेले आणि ती जीवबा देखील दुःखाने आता त्या ठिकाणी तळमळत आहे. दुःखाच्या भरात तिला आता वेड लागलं आणि ती आता कशी बरळायला लागली. ते जेव्हा भलते चावडे म्हणजे जे तिला जे काही वाटतं ना तीच ते बरळायला लागले. कुठं काय बोलावं, कुठं कसं काय बोलू नये याचं काही तारतम्य राहिलेलं नाही. म्हणजे मनात आलं ते लगेच काय होतं वाचीवरती येतं. तुका म्हणे यांनी तुझी मांडली घालणे. तुकोबराय म्हणतात, अरे हे मनुष्या, हे नरा, या इंद्रियांनी तुझा या ठिकाणी घात मांडलेला आहे, त्याकरता तुला आता वेळेत सावध होण्याची आवश्यकता आहे असं महाराज या ठिकाणी म्हणतात. बघा पुढे, नका मज पासी वदो प्रपंचाचे विसी आता नाईकवे कानी मज देवा विनवानी एवोनिया रूपा कोण पाहे पुण्यपापा मागे आजीवरी झाले माप नेले चोरी सांडियली पाने पुढे पिका अवलोकने पडो नेदी तुका आड गुंपा काही चुका. तुकोबरेने हा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. नका मज पासी वदो प्रपंचाची विसी. काल नाही का गुरुवर्य साखरे महाराजांनी सुद्धा हा दृष्टांत सांगितला होता, भोसरीकर माऊलींचा दृष्टांत, की त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये एक बोर्ड लावून ठेवला होता की प्रपंचाच्या विषयी माझ्यासमोर काहीही गप्पा करायच्या नाही, अशा अर्थाचं एक वचन काल महाराजांनी सांगितलं. तसं तुकोबऱ्यांनी सुद्धा आपल्या घरात बोर्डच लावून ठेवला. येत असतील ना विचारायला काय कोणीतरी येतं, आता थोडासा प्रसिद्धी वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. वास्तविक पाहता असे जे सत्यान्वेषणी लोक असतात, ध्रुव सत्याचा साक्षात करण्याकरता प्रवृत्त झालेले ते लोक काय असं काही सांगत असतात का? ते काही असं सांगत नाही. तुम्हाला तुकाराम महाराज म्हणतायत, नयो माझ्या मुखा वाटे नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा. बरोबर आहे ना, माझ्या मुखा वाटा नयो हे वचन. आमच्या मुखातून असं वचनसुद्धा येणार नाही पाहिजे, तुम्हाला पोरं व्हायला पाहिजेत आणि तुमची अशा प्रकारची संपत्ती व्हावं असं आमच्या मुखात कधी येणार नाही. कोणीतरी येत असेल महाराजांकडे आणि महाराजांनी त्रस्त झाले असतील कदाचित, आणि म्हणून त्यांनी घरामध्ये बोर्ड लावून ठेवला. तो बोर्ड म्हणजे हा अभंग आहे. नका मज पासी वदो प्रपंचाचे विषयी, प्रपंचाच्या विषयी आमच्याकडे तुम्ही आता काहीही बोलू नका. आता मला म्हणे नाही कवे कानी मज देवा विन वाणी. मला देवाशिवाय आता कानाने कोणतीच वाणी ऐकावीशी वाटत नाही. देवाचं भजन असेल, देवाचं संकीर्तन चालू असेल तर मी ऐकेल, पण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते काही मला ऐकाव्याशा वाटत नाहीत. आणि विचारायचं जरी असलं तुकोबरायांना तरीसुद्धा महाराज ऐकायचं तर आहेच आहे, मी हेच ऐकणार मी, पण कानाला विचारायचं जरी झालं कोणाला तरीसुद्धा हेच विचारतात. पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेल, एवढंच विचारतात फक्त. म्हणजे ऐकायचं असले तर ते काय ऐकायचं हे तर त्यांनी सांगूनच टाकलं आहे, पण मला विचारायचं जरी काही असलं तरीसुद्धा मी काहीही तुम्हाला विचारणार नाही. तुमचे बरोबर आहेत का, तुमचं हे ठीक आहे का, ते ठीक आहे का, असं मी काही विचारणार नाही. मी तुम्हाला फक्त एवढंच विचारणार, का हो देव आम्हाला कृपा करेल का, आमच्यापेक्षा मोठे आहात तुम्ही, वयाने मोठे आहात, तुमच्या अनुभवाने तुम्ही मोठे आहात, आम्ही तुम्हाला एवढं विचारणार. काय पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासे, का आमच्यावरती देव कृपा करेल का, देव आमचं संरक्षण करेल का, काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे. का मी माझा उद्धार होईल का, हे माझं जे ग्रंथी आहे काय म्हणतात त्याला हृदय ग्रंथी, काम कर्माने विद्या, या हृदय ग्रंथीचा छेद माझा कधीतरी होईल का, या संदर्भामध्ये मी सगळे प्रश्न विचारत राहणार. म्हणजे ऐकणार तर नाहीच आहे काही, पण मला विचारायचं जरी झालं तरीसुद्धा मी अशाच प्रकारचं विचारणार, असेही संदर्भ मागे येऊन गेलेले आहेत. आता येवोनिया रूपा कोण पाहे पुण्यपापा. रूपा येवोनिया म्हणजे एवढं छान अशा प्रकारचं हे जे मनुष्य शरीर ते प्राप्त झालेलं आहे, आणि या मानवी शरीराला येऊन कोण पाहे पुण्यपापा, या मनुष्य देहाला येऊन काही पुण्यपाप पाहायचं असतं का. पुण्यपाप म्हणजे सकाम कर्म करायचं, आणि सकाम कर्म करून कुठे जायचं, स्वर्गाला जायचं. आणि पुन्हा निषिद्ध कर्म करायचं, आणि निषिद्ध कर्म करून कुठे जायचं, नरकादी योनीला जायचं. नाही का काल संध्याकाळी सांगितलं ना सत्रामध्ये, की भागवतामध्ये पंचम स्कंधामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये नरकाची यादी दिलेली आहे. पण निषिद्ध कर्म केलीत म्हणजे काय होतं, मनुष्य सरळ त्या नरकाला जातो. निषिद्ध कर्म करून या मानवी शरीराने, मनुष्य शरीराने निषिद्ध कर्म करून मला नरकालाही जायचं नाही,
आणि मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर सकाम कर्म करून मला स्वर्गाधिकांना सुद्धा जायचं नाही. मग तुम्हाला जायचं आहे नेमकं कुठं? कुठंच जायचं नाही आम्हाला. न तस्य प्राणाः ह्युत्क्रामन्ति अत्र एव समवलियन्ते. म्हणजे आमचे प्राण लोकांतराला जाऊच द्यायचे नाही आम्हाला. ब्रह्मस्वरूपाशी समरस करायचे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मवेत्ता पुरुष हा ब्रह्मरूप असतो, अशा आशयाचं हे चरण आहे असावं. एवोनिया रूपा कोण पाहे पुण्यपापा. पुण्यपापाचा विचार या शरीरामध्ये कोणीही आता आम्ही करणार नाहीत. मग आता मागे आतापर्यंत झालं ते कसं झालं? म्हणजे मागे आजीवरी झाले माप नेले चोरी. मागे आजीवरी, मागचे म्हणजे पुष्कळ दिवसापासून तर आजीवरी म्हणजे आत्तापर्यंत माप झाले म्हणजे हे भरपूर आता हे जे काही गणगोत आहे, गोतावळा आहे, पुत्र वित्त कलत्र हे सगळे जे आहे हे झाले म्हणले. पण हे पण होऊन काय झालं? चोरी नेले म्हणजे काळाने जे आहे ना, हे सगळं चोररूपी काळाने हे हडप केलेलं आहे. आतापर्यंत सगळा खटाटोप केला, परंतु त्याच्यात निष्पन्न काही झालेलं नाही. त्याच्यामधून ते सगळं काळाच्या जबड्यामध्ये निघून गेलं. पाहे पा केवडा पसरला असे चवडा, करो नियामाची वडा आकार गजू. हे सगळं काळाने चोरून नेलं. पण सांडी येले पाने पुढा पिका अवलोकने. पण आता मी असं केलेलं आहे म्हणे, दृष्टांत दिला शेतकऱ्यांचा. सांडी येली पाने, जेव्हा शेतकरी लोक बी बोवतात, म्हणजे शेती आपण पेरतो, शेती पेरल्यानंतर ते कोळपायला येतं, किती छान दिसतं ते, तेव्हा पीक एकदम असं लुसलुसीत ते पीक असतं. पण जेव्हा ते सोयाबीन वगैरे जेव्हा सुगी येते त्याची, जेव्हा ते सोंगायला येतं तेव्हा मात्र त्याचे पानं सगळे काय येतात? ते वाळून गेलेले असतात. पिकावरती जेव्हा लक्ष जातं तेव्हा आता ते लुसलुसीत पानं जे पूर्वी होते त्याच्याकडे त्याची नजर असते का? नसते. ते गेले, आता ते कालबाह्य झालेलं असतं. त्याच्याकडे जसं लक्ष जात नाही तसं तुकोबराय म्हणतात, सांडेले पाने पुढे पिका अवलोकने. जसं त्या पिकाच्या संदर्भामध्ये शेतकरी करतात, पीक आलं म्हणजे त्या लुसलुसीत कोवड्यापणाला विसरून जातात, तसं मी सुद्धा माझ्याही दृष्टीपथामध्ये आता एक ध्येय आहे, ते म्हणजे तुझा साक्षात्कार. आणि बाकीचं जे आहे ते मी आता त्या शेतकऱ्यांच्या प्रमाणे त्या याला ते जे आलेलं जे रोपटं आहे त्याला विसरून जातात, तसा मी आता बाकीच्या गोष्टींना विसरणार आहे. पडो नेदी तुका आड गुंफा काही चुका. आता महाराज वर्णन करताय की तुकोबराय म्हणतात, यापुढे मी आता कोणतीही चूक करून हरिप्राप्तीमध्ये जे काही प्रतिबंध येणार आहेत ते प्रतिबंध येऊ देणार नाही, आणि मी त्याच्यामध्ये गुंतूनही पडणार नाही आणि गुंतवणारसुद्धा नाही, अशा अर्थाचा हा अभंग आहे. पुढे वर्णन करतायत माझे आपले 4-5 अभंग राहिलेले आहेत. संकल्पित वेळेमध्ये आपली वेळही संपलेली आहे. 5 मिनिटामध्ये अभंग शिल्लक आहेत 2-3. माझे मज द्यावे नाही करवी तनवे, सहस्त्रनामाचे रोपडे भक्त कैवारी चोखडे. साक्षी विन बोले तरी मज पाहिजे दंडेले, तुका म्हणे माल माझा खरा हा विठ्ठल. माझे मज द्यावे, काव्याविषयी महाराजांनी या अभंगामध्ये परिहार दिला. एक तात्यांनी ग्रंथ छापला आत्ता, आपल्या परमवंदनीय गुरुवर्य श्री बंडा तात्यांनी आता एक ग्रंथ उपलब्ध झालेला आहे, तुकोबरायांची वेदवाणी, तुकोपनिषद म्हणून असा एक सार्थ गाथा. त्याच्यामध्ये आणखी सुविधा करून ठेवलेली आहे गाथ्यामध्ये, की आपल्या संस्थेमध्ये जो गाथा आहे ते तर आहेच आहे प्रकरणपर गाथा, त्याच्यातनी कोणत्या प्रकरणात हा अभंग आला ते सांगितलेलंच आहे. पण तात्यांनी आणखी एक सुविधा करून ठेवली, ती अशी की प्रत्येक अभंग हा कोणत्या प्रकरणामध्ये आलेला आहे त्या अभंगाच्या पुढेच तिथं दिलेलं आहे की हा अभंग येतं, हा जो पुढे अभंग आला ते काव्याविषयी आपला परिहार तुकोबराय देतात, असं तात्यांनी त्या ग्रंथामध्ये अभंगाच्या वरती दिलं आहे. की म्हणजे हा अभंग देवास परिहार आहे, हा उपदेश प्रकरणामधला आहे, हा मागणी प्रकरणामधला आहे, असं प्रत्येक अभंगाच्या वरती एक एक टायटल दिलेलं आहे. तर इथे या अभंगाला काव्याविषयीचा परिहार महाराजांनी दिला. माझे मज द्यावे. तुकोबराय म्हणतात, मी तुम्हा लोकांना असं सांगत आहे. काय सांगत आहे? हात जोडतो, तुम्हाला विनंती करतो, कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आता बस झालं एवढंच. कर जोडून, बरा मोठा अभंग आहे, लागू पुरता उतारा. कर जोडून विनवितो विनवितो सकळा जना, कर जोडून थोरा लहाना. मी जे तुम्हाला सांगितलं आतापर्यंत की तुम्ही हे करा ते करा, म्हणजे तुम्ही मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिथपर्यंत पोहोचले पाहिजे, असं जे आतापर्यंत, किंवा भगवत स्मरण करा, विठ्ठलाचं नाम घ्या, तुम्ही देवाचं रूप पहा,
असं जे काही मी आतापर्यंत तुम्हाला सांगत आलो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी, असं जे म्हटलं आहे ना, तर तुम्हाला त्याच्याविषयी जर काही वाटत असेल तर बाबा ते माझं काही चुकत असेल तर ते माझं मला तुम्ही परत करा, अशा अर्थाने अभंग आलेला आहे हा. माझे मज द्यावे. मी जे तुम्हाला आतापर्यंत उपदेश केला आहे त्याच्यामध्ये जर काही चुकलं असेल तर थोडंसं 2 मिनिटांनी वाटलं तरी चालतील. बस मला विक्षेप होईल. 2-3 अभंग राहिले, 11:15 दिलेला आहे वेळ. माझे मज द्यावे नाही करवीत नवे. माझं मला तुम्ही परत करा, मी काही नवीन करीत नाही. नवीन म्हणजे काही तुम्हाला वेगळं असं सांगितलेलं नाही आहे. जे काही वेदोपनिषदांनी, पूर्वसूरींनी, पूर्व आचार्यांनी सांगितलं तेच मी तुम्हाला प्रतिपादन केलं आहे. सहस्त्रनामाचे रूपडे भक्त कैवारी चोखडे. सहस्त्रनाम, हजारो नाम ज्या परमात्म्याला आहेत अशा प्रकारचं रूपडं म्हणजे अशा प्रकारचं जे रूप आहे पांडुरंगा देवाचं रूप, ते रूप म्हणजे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, गुण आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, असं 1000 नाम ज्याला आहेत असा परमात्मा तो भक्त कैवारी आणि चोखडे म्हणजे तो भक्तांचा कैवारी आहे. तो भक्तांना साह्य करणारा आहे आणि तो फार चांगला आहे. आता हे माझं बोलणं जे आहे त्याला प्रमाणं पण आहेत. साक्षी विन बोले तरी माझं पाहिजे दंडेले. आणि मी जे बोलत आहे की भगवान हा राजस सुकुमार आहे, सहस्त्रनाम त्या परमात्म्याला आहेत आणि देव भक्तांचा कैवारी आहे आणि तो अत्यंत चांगला आहे, याच्याकरता शास्त्रांमध्ये प्रमाणंसुद्धा दिलेली आहेत. साक्षी न बोले, मी जर काही प्रमाणाशिवाय बोलत असेल तरी माझं पाहिजे दंडिले, तर मला तुम्ही दंडित करा. माझ्या या प्रत्येक वक्तव्याविषयी जे जे विधान मी केलेलं आहे त्या त्या विधानाला श्रुती शास्त्र वगैरे सगळे त्याला प्रमाण आहेत, त्याला संदर्भ दिलेले आहेत. तुकोबराय म्हणतात हा विठ्ठल जो आहे तो हा माझा खरा माल आहे आणि हा माल मी तुम्हाला आग्रहाने सांगतो की तुम्ही घ्या. कारण ते माल घेण्यामध्ये आता नाही का मगाचे सांगितलं की याला काही पैसे आहे का तुमच्याकडे, नसतील तर नसू द्या, आम्ही तुम्हाला काही फुकट द्यायला तयार आहे, पण फुकट पैसे नका देऊ, फुकट का होईना पण तुम्ही हा माल आमचा घ्या, आग्रहाने महाराज या ठिकाणी प्रतिपादन करीत आहेत. आम्हा लढीवाळाचे बोल करा कौतुके, नवल करू स्तुती तरी ते निंदा, तुम्ही जाना हे गोविंदा, बोबड्या उत्तरी तुम्हा रंजवितो, हरी मागतो भातुके, तुका म्हणे कौतुके. देवाशी परिहार करतात. आम्ही लढीवाळ लाडकी लेकरं आहोत देवा. आम्ही आता जे बोलत आहेत ना त्या बोलण्याचं तुम्ही नवल करा कौतुके, नवल कौतुकाने तुम्ही त्याचा आश्चर्य माना. आम्ही लढीवाळपणाने आता ही लढीवाळपणा करत आहोत, लाडकी लेकरं आहोत आणि तुम्ही त्याचं कौतुक करा आमच्या बोलण्याचं. करू स्तुती तरी ते निंदा, तुम्ही जाणा हे गोविंदा. तुमची किती स्तुती केली तरी ती निंदाच होते, कारण किती स्तुती केली तरी ते निंदा. तुम्ही जाणा हे गोविंदा म्हणजे तुमची किती तुमच्या संदर्भामध्ये बोलायला लागलो आम्ही तरी ते काय तुमची स्तुती असते का, ती खरी निंदाच आहे. म्हणून उपनिषदे दसे येती निंदे, निंदाची विशदे स्तोत्रे होती, असाही संदर्भ एक तिथं अमृतानुभवामध्ये दिलेला आहे. किती तुमच्याविषयी बोललं तरीसुद्धा ते निंदाच आहे, हे तुम्ही सगळं जाणत आहात. बोबड्या उत्तरी तुम्हा रंजवितो हरी. हे परमात्मन, हे भगवंता, मी बोबडे बोलून मी कशी तरी तुमची करमणूक या ठिकाणी करीत आहे, तुम्हाला मी रंजवीत आहे. मागे तो भातुके तुका म्हणे कौतुके. तुकाराम महाराज म्हणतात की मुख्यतः तुमच्याशी लाडानं बोलण्याचं एवढंच कारण आहे. गोड बोलून मी तुम्हाला या ठिकाणी खाऊ मागत आहे. खाऊ म्हणजे तुमचं प्रेम, तुमचं जे स्वरूप आहे ते आम्हाला पाहिजे. आमचं जे लढीवाळपणाचं बोलणं आहे त्याचं तुम्ही कौतुक करा, असं महाराज या ठिकाणी वर्णन करतायत. न लाही जे जपे न लाही जे तपे, आम्हासी सोपे गीती गाता, न करीती ध्यान न करिता धारणा, तो नाचे कीर्तना माझी हरी. जयासी नाही रूप आणि आकार, तोची कटी कर उभा विटे. अनंत ब्रह्मांडे जयाच्या पोटी, तो आम्हा संपुष्टी भक्तिभावे. तुका म्हणे वर्म जाणती लढीवाळे, जी होती निर्मळे अंतर्बाह्य. मला नामस्मरणाशिवाय कोणतंच साधन योग्य वाटत नाही, असं महाराज याही ठिकाणी वर्णन करतायत. जसं उपक्रमामध्ये नाही का पहिला अभंग गेला तसं इथे तेच प्रतिपादन करतात. जपे नेला हिजे म्हणजे जपाने तपाने, हा इतका जो अवघड आहे तो देव, मात्र ही जपाने प्राप्त होत नाही, तपाने प्राप्त होत नाही. पण आम्हासी हे सोपे गीती गाता, पण आम्ही गायन करणार. गायनाचे अंगी शक्ती अद्भुत हे अंगी. आम्ही मस्त गायनाचे उडे आपुलिया, छंदे मनाच्या आनंदे आवडीने भगवत भजन करणार. रामकृष्ण गीती गात, अशा प्रकारचं गीत गायलं की जे जपाने प्राप्त होत नाही, जे तपाने प्राप्त होत नाही, ते आम्हाला सोपं साधन आहे. सोपे वर्म आम्हा सांगितले, संती टाळ दिंडी हाती, न करीती ध्यान न करिता धारणा, तो नाचे कीर्तना माझी हरी. बघा
आम्ही म्हणे धारणा न करीती ध्यान, ध्यान म्हणजे चिंतन, तत्र प्रत्येकतानता ध्यानम अशी ध्यानाची व्याख्या केली. त्याच्यानंतर धारणा जे काय चित्तबंधस्य देशबंध चित्तस्य धारणा असं म्हटलेलं आहे. म्हणजे बिंदूच्या ठिकाणी एका विशिष्ट ठिकाणी वृत्ती त्या ठिकाणी स्थिर करणे याला धारणा असं म्हटलेलं आहे. आम्ही चिंतन धारणा वगैरे जे आहे ते न करिता, हे काहीही न करता तो परमात्मा जो आहे आम्ही भगवत भजन करतो, त्यामुळे आमच्या कीर्तनामध्ये तो येऊन नाचतो. अशा आमच्या भजनाचा, आमच्या गायनाचा आणि आमच्या कीर्तनाचा प्रताप आहे. जयासी नाही रूप आणि आकार तोचे कटी कर उभा विटे, ज्याला रूप नाही, ज्याला आकार नाही आहे असा परमात्मा, तो परमात्माच इथे कटेवरती कर ठेवून विटेवरती पंढरपूरला उभा आहे. नवता काळा गुरा खुजाना ठेंगना स्वरूप सुंदरना आंधळा देखना, कैची जीव शिवतयाची सद्भावना असं जसं वर्णन केले गवळणीमध्ये, त्याप्रमाणे हा परमात्मा, तोच परमात्मा, निर्गुण परमात्माच काय आहे, सगुण आहे. बाबा सांगत असतात की कोणीतरी म्हणले परमात्मा निर्गुण आहे, परमात्मा निर्गुण आहे. बाबा म्हणत असतात मग सगुण काय तुझा काका आहे का? सगुणसुद्धा कोण आहे? परमात्माच आहे. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातनो विठ्ठल हा, असं वर्णन केलं आहे साधू संतांनी. जयासी नाही रूप आकार, ज्याला रूपही नाही आकार नाही, आणि तो विटेवरती उभा आहे. अनंत ब्रह्मांडे जयाच्या पोटी तो आम्हा संपुष्टी भक्तिभावे, अनंत ब्रह्मांडे उदरी, ज्याच्या पोटामध्ये आहेत ना, असा परमात्मा भक्तिभावाने आम्ही त्याला अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी धारण करून ठेवलेला आहे. भक्तीच्या बळावरती हृदयरपे पेटीमध्ये आम्ही साठवून ठेवलेलं आहे. दृष्टांतही भरपूर आहेत, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. असं गृहीत धरून आपण अभंग पूर्ण करूया. अनंत ब्रह्मांडे जयाच्या पोटी तो आम्हा संपुष्टी भक्तिभावे, तुका म्हणे वर्म जाणती लढीवाळे, जी होती निर्मळे अंतर्बाह्य. पण तुकोबराय म्हणतात हे कोण जाणतं माहीत आहे का? हे लढीवाळे, जे लढीवाळपणा पण करता आला पाहिजे. लढीवाळ संत असतील किंवा आपले इष्टदेवता असेल, हे जमलं पाहिजे. आता ह्याही पण कला असतात, जमत नाही कधी कधी, पण ते काही लोकांना जमतंय. पण तो जमला पाहिजे लढीवाळपणा करणं, कारण मनुष्य शरीर आहे, कधीतरी मरणारच आहे नव, आणि त्याच्यामध्ये काही दिवस राहिलेले असतात. त्या राहिलेल्या दिवसांमध्ये संतांशी लढीवाळपणा करता यायला पाहिजे, देवाशी लढीवाळपणा करता आला पाहिजे. उगाच आपलं काहीतरी बोलायचं आणि कुठंतरी गंभीर आणि असं जगण्यात काही अर्थ नाही आहे. तुकोबराय म्हणतात तुका म्हणला ते लढीवाळे जाणती लढीवाळे, आम्ही हे कोण जाणतं म्हणे? देवाचे लढीवाळे. आता कुछ तुम समजे कुछ हम समजे. देवाचे लाडके, एवढं मोठं जोराने असण्याचं काय कारण आहे बरं? देवाचे लाडके आत बाहेर शुद्ध आहे. जे लोक भक्त आहेत ना, जे लढीवाळ आहे, जे लढीवाळपणा करतात ना ते, आणि जे अंतर्बाह्य निर्मळ आहेत, हे कोणाला जमतंय? हे त्यालाच कला जमलेली आहे. हे देवाचं प्रेम, संतांचं प्रेम, हे त्यालाच संपादन करता येतं की ज्याला लढीवाळपणा करता आला पाहिजे. आणि पुन्हा अंतर्बाह्य जे पवित्र आहेत, आतही पवित्र आहेत आणि बाहेरसुद्धा पवित्र आहे, ज्याला बाह्यशुद्धी साधलेली आहे, ज्याला अंतःशुद्धी साधलेली आहे, अशा प्रकारचे जे लोक आहेत ना, त्याला देवाचं संतांचं प्रेम संपादन करता येतं. आणि महाराजांनी या ठिकाणी येथे अभंगामध्ये उपदेश केलेला आहे. एक अभंग, 2 अभंग आपले राहिलेले आहे. झालो बळीवंत होऊन या शरणागत केला, घरा तरी घावा ठाई पडेला ठेवा, हाता चढे धन ऐसे रचिले कारण, तुका म्हणे मिठी पायी देवोनी केली सुटी. झालो बळीवंत, तुकोबराय म्हणतात आम्ही शरणागत झालो. शरणागत होऊन आम्ही बलवान झालो, देवाला शरण गेलो. खरं बलवान होणं म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी नम्र न होताना स्वतंत्ररित्या काहीतरी आपण बलवान आहोत असं दाखवणं म्हणजे ते बलवानपणाचं लक्षण नाही. खरा बलवान तो आहे की जो पूर्ण समर्पण झालेला आहे, ज्याचं पूर्ण समर्पण झालेलं आहे इष्टदेवतेला किंवा आपल्या संतांना समर्पण झालं आहे, तोच व्यक्ती खरा बलवान असतो. तुकोबराय बलवानाची व्याख्या करतात. आम्ही बलवान या अर्थाने आहोत की आम्ही भगवत प्रतिपत्ती केली. देवाला शरण जाणे याच्याकरता शब्द आहे भगवत प्रतिपत्ती, आणि संतांना शरण जाणे याच्याकरता शब्द आहे त्याला गुरोपसत्ती म्हणतात. गुरोपसत्ती आणि भगवत प्रतिपत्ती आम्ही दोन्ही पण केली. आणि आम्ही आता बलवान झालेलो आहे. आता केला घरा तरी घावा ठाई पडेला ठेवा. आम्ही घरामध्ये बलवान होऊन देवाला शरण गेलो आणि घरात प्रवेश केला. घरात प्रवेश म्हणजे देवाच्या घरात प्रवेश केला. देवाच्या मुख्य सच्चिदानंदाचा ठेवा जो आहे, ठेवा पडियला ठाई, ज्या ठिकाणी तो सच्चिदानंदाचा ठेवा आहे तो ठेवा आम्ही शोधला. आणि ते शोधण्याकरता काय काय क्लृप्त्या केल्या, काय काय आम्ही त्याच्याकरता आटापिटा केला. हाता चढे धन ऐसे रचिले कारण, जेणेकरून तो सच्चिदानंदाचा ठेवा आम्हाला हस्तगत व्हावा याच्याकरिता, ते धन हाताला यावं याच्याकरता रचिले ऐसे कारण, असे काही कारण रचले.
एन केन प्रकारेन नरो नारायणो भवेत. कोणत्याही कारण होईना पण ते सिद्ध व्हायला पाहिजे असे आम्ही त्या ठिकाणी काही पण कला केल्या. जे कारस्थानं केली रचली आणि तो ठेवा जो आहे तो आम्ही हस्तगत त्या ठिकाणी केला. तो का म्हणे मिटेन, त्याचं फलही पण प्राप्त झालं. पायी देवोने केली सुटी, त्या भगवंताचा ठेवा प्राप्त झाला. पायी म्हणजे त्याच्या स्वरूपाशी आम्ही मिठी दिली किंवा त्याचे जे काही चरण आहेत त्या चरणाशी आम्ही नतमस्तक झालो. 2 हस्तक आणि 1 मस्तक आणि जन्ममरणाच्या संसारातून आमची सुटका आम्ही करून घेतली. केला लागपाठ केला, आता विटा नीट लागपाठ केला. बरोबर ना? हां काय लागपाठ केला, आता वाटा नीट त्याला. करा जोडीचा हव्यास आले दुरीच घरास, फोडिली भांडारे मोहरली एकसरे, अवघी या पुरते तुका म्हणे घ्यावे होते. लागपाठ केला. महाराज म्हणतात या देहामध्ये आम्ही आता लागपाठ केला, म्हणजे आम्ही आता उचलत्या पावलाने परमार्थ केला, लागपाठ केला. आणि आता वाटा नीट त्याला. ज्या ज्या लोकांनी उचलत्या पावलाने परमार्थ केला, एकी केली हातो फळी ठाया बडी पावले, आम्ही देवा शक्ती हिने भाकुतेने करुणा. उचलत्या पावलाने जे लोक गेले ते लोक मात्र त्यांना नीट अशा प्रकारचे वाटा आला, म्हणजे त्यांना नीट अशा प्रकारच्या वाटा आला, म्हणजे रस्त्यांनी वाटा आला म्हणजे त्यांना ते हस्तगत झालं असं त्याचा अर्थ असावा. दे लागपाठ केली या फावला ठाईचा जो लाहो, तृष्णेचा तो काहो का हवितो. केली या फावला, केली या म्हणजे लागपाठ जर केला तर फावला म्हणजे तो प्राप्त झाला. करा जोडीचा हव्यास, म्हणून महाराजांनी या ठिकाणी उपदेश केला की जोडीचा हव्यास करा, म्हणजे त्याला प्राप्त करण्याचा तुम्ही सुद्धा छंद घ्या. आले दुरीस घरास, तो परमात्मा जो आहे तो दुरून आलेला आहे. वैकुंठात असलेला परमात्मा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठावरून तो परमात्मा या ठिकाणी आलेला आहे. आणि पुन्हा वैकुंठात असलेलं ते परमात्मा तोच या ठिकाणी पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा पंढरीत त्या ठिकाणी आलेला आहे. आले घरास, आले दुरील घरास, फोडिली भांडारे मोहरली एकसरे. आणि पुढे वर्णन करतायत की संतांनी हे भांडारं जे आहेत ते फोडलेली आहेत, परमार्थाची भांडारं फोडली, त्यामुळे ते मोहरली एकसरे मोहरली, म्हणजे जे विचारवंत लोक आहेत ते विचारवंत लोक ते फोडलेलं जे भांडार आहे ते लुटण्याकरता त्या ठिकाणी एकदम पुढे सरसावलेले आहेत. फोडले भांडार धन्याचा हा माल, तेथे मी हमाल भारवाही, असाही अभंग गेलेला आहे. अभंग मागे अवघिया पुरते तुका म्हणे घ्यावे हाते. तुकोबराय म्हणतात हे जे धन आहे ना हाते घ्यावे पुरतं, म्हणजे ते एकदम भरपूर धन आहे. ते काय जुनाट जुगादीचे नाणे आणि पुष्कळ अशा प्रकारचं ते धन आहे, ते घ्यावे हाते. ज्याला जसं जसं वाटतं ना त्याने ते त्या ठिकाणी दोन्ही हाताने तुम्ही ते धन घेऊ शकता असा अर्थ आहे. एकी असे एक हेवा एर अनावडे, जीवा देवे केल्या भिन्न जाती, उत्तम कनिष्ठ मध्यस्थी, प्रीतीसाठी भेद कोणी पूज्य कोणी निंद, तुका म्हणे लळा त्याचा जाणे हा कळवळा. तुकोबराय म्हणतात एकी असे, एकी हेवा आणि एर अनावडी जीवा. एकी असे, एकाला भगवतप्राप्ती झाली म्हणे. एकी हेवा, एकाला त्याची इच्छा असते भगवतप्राप्ती मला व्हावी. एकी असे, एकाला झाली. एकी हेवा म्हणजे एकाला ती प्राप्त व्हावी अशी इच्छा आहे. आणि एर अनावडी जीवा, आणि बाकीच्या लोकांना काय ते प्राप्त व्हावी अशी त्यांच्या मनात इच्छासुद्धा नाही आहे. असं का झालं बरं? महाराज म्हणताय देवे केल्या भिन्न जाती, उत्तम कनिष्ठ मध्यस्थी. हे देवानेच आहे ना मला. याचं कारण आहे की उत्तम मध्यम कनिष्ठ अशा प्रकारच्या भिन्न भिन्न जाती आहेत ना ते निर्माण केल्या, कारण ते अधिकारानुरूप आहे ना. ज्याचा जसा अधिकार असेल, एकाला काय पाहिजेच नाही, एकाला प्राप्त झालेला आहे आणि एकाला त्या प्राप्तीची काय आहे इच्छा आहे. हा अधिकारानुरूप भेद या ठिकाणी केलेला आहे. किंवा प्रीतीसाठी भेद कोणी पूज्य कोणी निंद्य. अंतःकरणामध्ये ते प्रीतीसाठी भेद, म्हणजे त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये भेद असतील ना, राग द्वेष इत्यादी जर भेद अंतःकरणामध्ये निर्माण केले तर काय होतं म्हणे कोणी पूज्य कोणी निंद्य. ज्याच्या अंतःकरणामध्ये राग द्वेष ठासून भरलेले आहेत त्याच्या नजरेत सगळं काय असतं, सगळं निंदेच असतं. आणि ज्याचं अंतःकरण स्वच्छ आहे त्याला काय आहे सगळं सर्वम खलिदम ब्रह्म, त्याला सगळं काय चांगलंच दिसतं, म्हणजे त्याला सगळा परमात्माच दिसतो. कोणी निंद्य त्याला वाटत नाही.
तुका म्हणे लळा त्याचा जाणे हा कळवळा. तुकोबराय म्हणतात आता त्याच्या प्राप्तीविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा असेल आणि तो त्या विषयाचं महत्त्व ज्याने जाणलेलं आहे, ज्याला त्याच्याविषयी जिव्हाळा आहे, त्याला तो व्यक्ती हे सगळं जाणू शकतो. अशा अर्थाचा हा अभंग आहे. शेवटचा अभंग आहे आता. स्वामीचे हे देणे येथे पावलो दर्शने करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद कळावया वर्मा हातो पायाचा धर्म तुका म्हणे सिद्धी हेची पावविली बुद्धी. हे स्वामीचे हे देणे. आता भगवत कृपेचं वर्णन या अभंगामध्ये करतात. देवाने आमच्यावरती कृपा केली, या जन्मात भगवंताने आम्हाला मुक्त केलं. हे सगळं देणं जे आहे ते स्वामीचं देणं आहे. भगवंताने तेषाम मेवा नुकंपार्थ महमज्ञानजंतमः, देवाने असं आम्हाला मुक्त केलं आणि दर्शन दिलं. आम्ही कृतकृत्य झालो. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. आता आम्ही आवडीने वाद करू आणि चर्चा करायची असेल तरीसुद्धा तुमच्या सुखाचा संवादाची आम्ही संवाद करू. आणि कळावया वर्मा हातो पायाचा धर्म, हे तुमच्या प्राप्तीचं वर्म जे आहे ते आम्हाला समजलं. याचं जर मुख्य कारण काय असेल तर ते हे सुद्धा तुमची कृपाच आहे. तुमच्या पायाचा हा आशीर्वाद आहे, तुमच्या पायाचा हा धर्म आहे, ही तुमची कृपा आहे. तुका म्हणे सिद्धी हिची पावविलो बुद्धी. तुकोबराय म्हणतात माझी बुद्धी जी आहे त्या ठिकाणी साधननिष्ठ राहिली आणि ते साध्यापर्यंत पोचली. त्या बुद्धीमध्ये साध्य प्राप्त होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्या बुद्धीमध्ये कलुषित भाव निर्माण झाला नाही. याला अव्यविचारी अशा प्रकारची बुद्धी म्हणतात. आणि अशी बुद्धीचं जतन करीत 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 अंतःकरणाचं जतन करीत करीत त्या अंतःकरणावरती अनधिकृत विचाराचं बांधकाम होऊ दिलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की हे भगवंताचं स्वरूप मला प्राप्त झालं. अशा अर्थाचा हा अभंग आहे. थोडासा जास्त वेळ घेतला तुमचा, त्याबद्दल जरा दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. कारण त्याचा अनुभव मला आहे. खाली बोलणाऱ्याला काय, बोलणारा आपला बोलत राहतो, त्याने ते लिहून आणलेलं असतं कागदावरती. पण बसलेल्या व्यक्तींना थोडीशी वेळेची मर्यादा भंग केल्या गेली, त्याबद्दल क्षमा असावी. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, बाबांच्या चरणी समर्पित करून आपण थांबूया. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. गोविंद 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 म्हणा लागलिया छंद, म्हणा लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देहातया, भेद नाही देवातया. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, म्हणा म्हणा लागलिया छंद. आनंदले मन आनंदले मन, प्रेमे पाझरती लोचन, प्रेमे पाझरती लोचन. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी,
भेदनाई देवातया मग गोविंद ते काया भेदनाही देवातया भेदनाही देवातया देवातया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. पुढील सत्र बरोबर 3 वाजता दुपारी सुरू होईल. दुपारी बरोबर 3 वाजता दुपारचं सत्र सुरू होईल.